यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम हो, हो, हो। दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम हो, 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 हो। बादल सा गरजे हम सावन सा बरसे स्कूल चले हम हसीन है ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है कोई तो हो राज़दार बेगरज तेरा हो यार कोई तो हो राज़दार यारों मोहब्बत ही तो बंदगी है ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है कोई तो दिलबर हो यार जिसको तुझसे हो प्यार कोई तो दिलबर हो यार
तो साया बने तेरा वो दोस्त, नाचे भी वो तेरी खुशी में। अरे यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। फिदा महबूब वो पलकों पे जो रखे तुझे महबूब वो, जिसकी वफा तेरे लिए हो। अरे यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो दिलबर हो यार, जिसको तुझसे हो प्यार, कोई तो दिलबर हो यार। एक साथ साधन गए सात दान स्पीकर के साथ। विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय जय
माता की वंदे। एक साथ जोर से प्रतिज्ञा शुरू करेंगे। शुरू कर। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। सौख्य समोले आहे। जय हिंद। रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये नमस्ते, sit down please. वर्षानंतर आपण एकत्रित आलो। खरं तर लहानपण आठवायला हळूहळू काल रात्रीपासून सुरुवात झालेला आहे। ज्या दिवशी आम्ही ठरवलं की खरं तर म्हणजे प्रस्तावना करू इच्छितो सर, ऑलरेडी उशीर झालेले आहे, पण 1-2 मिनिटात प्रस्तावना करतो म्हणजे आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। गेल्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की जानेवारीत मकर संक्रांती जेव्हा असेल त्यावेळेस आपण दरवर्षी मुलांचं गेट टुगेदर सारखंच आम्ही कार्यक्रम करत असतो, परंतु एकत्रित मुला मुलींचं आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एक एकत्रीकरण करायचं असं गेल्या वर्षाच्या डिसेंबरच्या दरम्यान आमचा विचार चालू होता। परंतु त्याला सुरुवात करताना कुठून करायचं, कसं करायचं, ज्यावेळेस मुलींचा विषय येतो, मुलांचा आम्ही प्रत्येक वेळेस भेटत असतो, जवळपास आठवड्यातनं एकदा का होईना आम्ही 8-10 जण तरी भेटतच असतो, त्यात काही वाद नाही, पण ज्यावेळेस मुलींना बोलवायचं वेळ येतं त्यावेळेस त्यांची घरची परिस्थिती कशी असेल, ग्रामीण भागात आपण सगळे राहतोय तर त्या ग्रामीण भागातल्या त्यांच्या घरातले सगळे जे सासरकडची मंडळी आहेत ते परमिशन देतील का, किंवा त्यांना शाळेत येण्याचं किंवा मुलांसोबत परत एकत्रित येण्याची परवानगी मिळेल का, हे सगळे प्रश्न आमच्या समोर उभे राहत होते। परंतु म्हणले की एकदा आपण प्रयत्न करूयात, कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय काही होणार नाहीये, म्हणून गेल्या वर्षानंतर मग आम्ही म्हणालो की यावर्षी आपण फक्त थांबूया, कारण लगेचच आलं मनात आणि केलं असं काही होता नाही कामा नाही, थोडंसं विचार करू आणि मग पुढे जाऊ असं निर्णय केला आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या दरम्यान कुठेतरी परत एकत्रित येण्याचा विचार करू। परंतु दिवाळीच्या दरम्यान पण काही जण येतात, काही जण बाहेरगावी असतात, सुट्ट्या शाळेला भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते शाळेमध्ये येऊ शकत नाहीत, त्यांच्या मुलांमुळे त्यांचे काही वेगळे प्लॅन्स असू शकतात, म्हणून ते दिवाळीचा कार्यक्रम आम्ही रद्द केलो। मग पुन्हा ठरवलं की एक मध्यंतरीच्या काळामध्ये करायचं, म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये करायचं, पण सुट्टीमध्ये प्रत्यक्षात तुम्हा सर्वांना सुट्टी मिळालेली असती आणि आम्ही जरी एकत्रित आलो तरी तुम्ही येणार नाही, हे विचार कुठेतरी मनात आलं आणि आम्हाला कुठेतरी तुम्हा सर्वांना एकत्रित आमच्यासोबत आणायचं होतं, म्हणून मग म्हटलं की शाळा चालू असतानाच सुरुवात करायची आणि कुठेतरी तारीख ठरवण्यात आली। नागपंचमीचा सण आहे, नागपंचमीसाठी बऱ्याचपैकी मुली ह्या माहेरी आलेल्या असतात आणि त्या माहेरी आलेल्या मुलींना एकत्रित घेऊन कुठेतरी आपल्याला कार्यक्रम करता येऊ शकतं असं एक मनात विचार आला आणि मग त्याला जोडून आम्ही श्रावणातल्या या रविवारचा विषय एकत्रित केलो। परंतु रविवार ठरवत असताना पण एक छोटीशी अडथळा आमच्यामध्ये निर्माण झाली। गेल्या 2 दिवसापर्यंतची ती आमच्या मनात असलेली अडचण वाटत होती की त्याच वेळेस इतर मुलांची देखील शाळा भरणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलं, पण जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा परत मनात कुठेतरी पाल चुकायला लागली की अरे आम्ही शिक्षकांसाठी हे कार्यक्रम करतो आहोत आणि सर्व मुलं जर एकत्रित झाले तर ते वर्ग कोण सांभाळणार आणि आपल्या वर्गात कोण येणार, परत शिक्षक कुठेतरी डावलले जाते असं मनामध्ये विचार आला।
मग म्हटलं की सरांना विनंती करावं, सर आम्हाला तुम्ही सर्वजण अपेक्षित आहात, तुम्ही त्या शाळेचं जे दिवस आहे ते कुठेतरी बदला, आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहे. मग जेव्हा आमच्या या विनंतीला सरांनी खरोखर मान ठेवला, शिक्षण अधिकारी पर्यंत सरांनी बोलणी केले आणि आजचं हे दिवस आपल्यासाठी तर हे दिवस आपल्यासाठी 20 वर्षानंतर येणार होतं, म्हणून खूप महत्वाचा दिवस होता. म्हणून मी त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो की या प्रसंगाला ते आपल्याला साथ दिले. त्याच्या पुढे जाऊन आजच्या कार्यक्रमाचं सुरुवात करत असताना या कार्यक्रमाचं संपूर्ण दिवसाचं जे कार्यक्रम आहे त्या ऋणानुबंधाच्या या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे सध्याचे माननीय मुख्याध्यापक श्री माननीय शिवयोगी सरांनी स्वीकारावं अशी मी आमच्या बॅचच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित माननीय अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या बॅचचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जसं मी म्हणालो तसं मनात अनेक आठवणी यायला लागलेत. येणाऱ्या काळात आपण पुढे येऊन सांगणारच आहोत. परंतु हे सगळं सांगत असताना कुठे ना कुठे आपली हीच शाळा लहानपणी आपल्याला शिकवलेली आहे की या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना देवाला आपण कुठेही विसरता कामा नये, तर देवाची वंदना करण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत. मी अध्यक्ष व सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करावा अशी मी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती करतो. आपण आहे त्या जागेवरती इंट्रोडक्शन करूया. खरं तर पुढे येणं म्हणजे आज आम्हाला बघायचं होतं की आज 20 वर्षानंतर तरी आम्हाला पुढे येऊन बोलता येतंय का नाहीये हे होतं, परंतु तरी देखील ठीक आहे, हरकत नाही. आपण सुरुवात करूया. नमस्कार. प्रथमतः मी या सगळ्या शिक्षकांचे प्रथम आशीर्वाद घेते आणि माझ्या पुढे पुढच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करते. माझं नाव सध्याचं माझं नाव प्रतिभा हरीश कांबळे आहे. मी सध्या गृहिणी आहे. माझं एज्युकेशन कंप्लीट आहे ते MBA फायनान्समध्ये. प्रायव्हेट अकाउंटिंग जॉब करत होते, सध्या आहे मी. आणि माझं जुनं नाव आहे प्रतिभा नमस्कार. माझं नाव रेश्मा संजय पाटील. आताच आहे मी वागलेला राहते. काम गृहिणीच करते. आधीचं नाव रेश्मा परमेश्वर पाटील. मुलावर किती आहेत? एक मुलगी आहे. एक मुलगा, एक मुलगी आहे. सरांना नमस्कार. मी कावेरी राजेश पाटील. मी माशावर राहते आणि मला 3 मुली आहेत आणि मधुमती
तुळशी नागनाथ कस्तुरी आजीचे नाव. आत्ताचं नाव अनुराधा राजकुमार महापौर. 3 मुली, एक मुलगी आणि 2 मुलं. मी ज्योती बिराजदार, मी दलाईला राहते. मला 2 पोरं आणि 1 मुलगी आहे. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಭುವನೇಶ್ವರಿ ರವೀಂದ್ರ ಹಿರೇಮಠ, ಸದ್ಯದ ಹೆಸರು. ಆಮೇಲೆ ಮದ್ವೆಯ ಹೆಸರು ಭುವನೇಶ್ವರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮುದ್ರಾಮಠ. ನಂತರ 2 ಹುಡುಗಿಯರಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬರು 8th ಇದ್ದಾಳೆ, ಒಬ್ಬಕ್ಕೆ 2nd ಇಯರ್ ಮುಗಿಸಿದ್ದಾರೆ. सगळ्या सरांना माझा नमस्कार. माझं नाव रूपा भाऊसाहेब भरले. इथं हत्तूरचं नाव आहे. इथं माझ्या मिस्टरांचं नाव आहे रूपा श्रीशैल रुगी. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगा 7वीला आहे, मुलगी 3रीला आहे. मी ॲज अ टीचर म्हणून काम करते सध्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये. म्हणून मला थोडंसं जास्त बोलायचं होतं, शिक्षकांचं सांगायचं होतं, दुसरं काही नाही. कारण तुम्ही जे मला शिकवलं तेच मी अनुकरण तिथं करते आता. म्हणजे आता बोलताना माझं थोडंसं कन्नड फिलिंग येते. कोणी काहीच वाटून घेऊ नका. कारण कर्नाटकमध्ये असते, अर्जुनपूरमध्ये रेग्युलर कन्नड चालू आहे. शिकवते हिंदी विषय. म्हणून ज्या ज्या सरांनी जे जे शिकवलं तेच मी तिथं सगळं अनुकरण करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तेच तेवढं सांगायचं होतं, जास्तीचं दुसरं काही. नमस्कार, माझं नाव गीतांजली श्याम महेंद्रेकर सध्याचं, आणि आधीचं नाव आहे गीतांजली अंधापा विभूती. मी लातूरला असते. मला 1 मुलगा आणि मुलगी आहे. मी जयश्री श्रीशैल कुलकर्णी सध्या बाबुळगावला राहते. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि मुलगी 1 11वीला आहे, 1 9वीला आहे, 1 मुलगा 7वीला आहे. मी गृहिणी करते. सर्व सरांना नमस्कार. माझे नाव जयश्री सुरेश ठाकूर. मला 5 मुली आणि 1 मुलगा आहे. सर्व सर्वांना माझा नमस्कार. माझी मुलगी 2 मुली आहे, 1 मुलगा आहे. नाव रेणुका सुरेश चव्हाण. आताचे आहे, अगोदरचे रेणुका रामा राठोड. सध्या कुठं आहे मुलगा? तांड्याला. इथं कुठे तांड्यामध्ये आहे? माझी मुलगी इथं शाळा शिकते. सध्याचं पहिल्याचं सुशीला गोपाळ होतं. मी राहायला ताकुलपणे तांड्यातच आहे. मला 4 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 3 मुली आहेत. 3 मुलं माझं 2 इथं शिकून गेले, 1 आता सध्या शिकत आहे. आणि मी आशा वर्करचं काम करत आहे. माझं नाव अंजश्री नागेंद्र बरगाले. मी अक्कलकोट स्टेशनमध्ये बिझनेस करते. सर मी ॲग्रिकल्चरचा बिझनेस करते. मला 2 पोरं आहेत आणि अगोदरचं नाव अंजश्री बसवराज नारायण. आणि आता मी उपसरपंच आहे. सगळे शिक्षकांना नमस्कार. मी अशोक केशव राठोड. 1 मुलगा 1 मुलगी आहे. मी धंदा करतो. माझं नाव राजशेखर श्रीशैल कुलकर्णी. मी 2011 साली मुंबई पोलीस भरती झालो. आता सोलापूर सिटीला कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी, आणि मी सध्या सैफुला राहतो. मित्र मैत्रिणी आणि शिक्षक आणि कर्मचारी सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव संजय ममदापुरे. मी सैफुला राहतो आणि मी एका बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो आहे मागील 10 वर्षापासून. आणि मला 1 मुलगा आहे. अगदी व्यवस्थितपणे चाललं. मी राघवेंद्र काशीनाथ पाटील सैफुलीत राहतो. माझं जनरल स्टोअरचं दुकान आहे. आणि मला 1 मुलगी आहे. मी सगळ्यांना आमंत्रण आहे. माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, सगळ्यांनी यायचं आहे. सर्व शिक्षकांना नमस्कार. माझं नाव राजेश लालू चव्हाण. मला 1 मुलगा 2 मुलगी आहेत. आणि माझं JCB आणि ट्रॅक्टर आणि शेती करतो मी स्वतः. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार. मी तुकाराम राजाराम राजपूत. 1-2 मुलं आहेत मला, आणि सध्या मच्छीचा बिझनेस करतो. ते आपल्याला नर्सरी विक्रम चव्हाण आहे. मी सध्याला तांड्यातच राहतो आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मी कामाला आहे. आणि मला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. सध्याला माझी मुलगी आता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पाठवले, 10वी पास होऊन गेली आता. आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी शाळा शिकत आहे. माझं नाव गौरीशंकर बनशीनारायण.
माझे शिक्षकेतर आणि मित्र मैत्रीण यांना परत पुन्हा एकदा त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, कारण अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी टाईम काढून टाईम टायमाला सगळ्याजण एकत्र आले, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. माझं नाव आहे शंकर रेरन्ना चेपेकर. आजचं नाव पण तेच आहे. सध्या मी PM पोस्टला आहे. मी माझं हे कामाचा एरिया आहे सोलापूर जिल्हा आहे. माझ्या आत्याकडे 5-6 पोरं आहेत. माझे नाव फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये हे करतो, काम करतो. एक मुलगा माझं नाव जावेद नबीलाल शिरसंदे. मी सध्या टेम्पो सर्व्हिसचं काम करतो आहे. मला एक मुलगा 2 मुली. गावाचा आनंद होता. सगळी आहे आणि 4 व्यवसाय करतो. माझं नाव मेहमान पाटील आहे. मी सध्या शेती करतो आणि जॉब पण करतो आणि मला 2 मुली आहेत. बाबा नमस्कार, माझं नाव सोमेश्वर राजाराम पाटील आणि एज्युकेशन माझं डिप्लोमा MBA फायनान्स झालं आहे. त्यानंतर जॉब करतो पुण्यामध्ये. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 6 वर्षाचा, मुलगी आहे 3 वर्षाची. मी राहतो नंदुरबार आणि माहीत असेल मी नंदूरचा आहे. फक्त शिक्षणासाठी येतो गावाकडे. सफाई बोलतो एक मुलगी होते, एक्सपायर झाले. आता सध्या स्टेटमेंट चालू आहे. जरा रात्री म्हटलं ते. माझं नाव रवींद्र सिद्धा पाविनाळे. मला 3 पोरं आहेत सर. शेती काम करतो सर. आणि बॉडीवर देवेंद्र मनसुख कुंभार. अनेक सरांच्या कडला कट मारतो. मुली पण हस्तचेच करून घेतली मामाची, माझ्या बहिणीची. अजून मुलं नाही झाले. स्टेटमेंट चालू आहे. सध्या काम ड्रायव्हिंगचं करतोय. गावातच आहे, कुठे जात नाही. रोज संध्याकाळी घरी येतो. माझं नाव सोमनाथ शिवानंद शिरगार आहे. मला 2 मुलं आहेत आणि मी हॉटेलचा व्यवसाय करतो. सध्या ड्रायव्हिंग आहे. 2015 पासून शाळेमध्ये ड्रायव्हिंग करतो. मुलांना आणायचं. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 10वीमध्ये आहे यावर्षी आणि लहान मुलगा 7वीमध्ये आहे. पुजारी या शाळेचाच विद्यार्थी आहे. मी 10वीच्या नंतर MSW माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सध्या मी रुबी हॉल क्लिनिक पुणे या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी त्या पोस्टवरती काम करतोय. आणि मला एक मुलगा एक मुलगी अशी 2 मुलं आहेत. मुलगी इयत्ता 2रीत आता शिकती आहे. राहायला वास्तव्यास कल्याणमध्ये राहतोय आणि जॉबला पुण्यात राहतोय. रोज मुंबई पुणे अप अँड डाऊन करतो. त्यामुळे रोज 2 शहरांचा मला जे काही संपर्क आहे तो ठेवता येऊ शकतो. त्याच्यासोबतच गावातला संपर्क मी अजूनपर्यंत तुटू दिलेला नाही. त्यामुळे आज सर्वजण आम्ही एका एकत्रित बॅचवरती येऊ शकलो. त्याच्यामुळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. ओळखींमध्ये काही जण आपल्या या ओळखीमध्ये उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. काही जण त्यांच्या पारंपरिक काही वैयक्तिक कारणामुळे नाही येऊ शकलेत. काही अनेक अडचणींमुळे नाही येऊ शकलेत. तर काही जण खरोखरच कायमस्वरूपी आपल्यामध्ये उपस्थित राहू शकणार नाही आहेत. या कारणासाठी ते आपल्यामध्ये नाही आहेत. अशी काही आपली मित्र आहेत. आम्हाला आजही त्या मित्रांची आठवण काढल्यानंतर आमचे ऊर भरून येतात की कुठेतरी त्यांना आपण मिस करतो आहोत. रोज आम्ही एकत्रित बसायचो, एकत्रित जेवायचो. आज ती सर्व मुलं आपल्यामध्ये नाही आहेत. काही शिक्षक देखील आपल्यामध्ये नाही आहेत. या सर्वांचं कुठेतरी एक आठवण आपण काढली पाहिजे आणि या सर्वांच्या आठवणीमध्ये 2 मिनिटासाठी आपण श्रद्धांजली करूयात. त्यामध्ये मला खरोखर नाव सांगायला हरकत नाही आहे. पहिल्याच बाकावरती वर्गात पहिल्या बाकावरती आम्ही बसत होतो. त्यामध्ये मी आहे, संजय ममदापुरे आहे. आमच्या बेंचवरचा सर 3रा विद्यार्थी आम्हाला प्रत्येक दिवशी आठवतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आठवतो, प्रत्येक ठिकाणी आठवतो, प्रत्येक वेळेस जेवताना आठवतो. तो विद्यार्थी म्हणजे धरेप्पा धर्मा कुलकर्णी. तो आज आमच्यामध्ये नाही आहे. तो आमच्या बॅचचा विद्यार्थी होता. आमच्यासोबत ज्यावेळेस शिवयोगी सर आम्हाला छडी घेऊन यायचे त्यावेळेस आम्ही हात धरायला आम्हीच 3 असायचो पहिल्याच बेंचवरती.
मुलांना उभं करून ज्यावेळेस सर मारायचे ती प्रसंग आम्हाला ज्यावेळेस आठवतो त्यावेळेस तो मुलगा आम्हाला आठवतो. त्या विद्यार्थ्याच्यासाठी आपण 2 मिनिटासाठी उभारणार आहोत. इतकंच नाही तर आमच्यामधलाच विद्यार्थी नाही असं नाही आहे, तर या बेंचवरती बसणारा देखील एक माणूस आमच्यामध्ये नाही आहे. तसे आमचे आदरणीय गुरुवर्य माननीय श्री निलंगे सर हे आज आमच्यामध्ये नाही आहेत, ज्यांनी खरोखर आयुष्याचं गणित कसं बांधलं पाहिजे हे आम्हाला त्या वयामध्ये शिकवलं, म्हणून आज आम्ही आजपर्यंत पोहोचू शकलो. असे आमचे निलंगे सर. इतकंच नाही तर आम्हाला अनेक आत्ता प्रत्येकाने ओळख करून दिलं. या ओळख करताना देखील आत्ताच काही दिवसांपूर्वी काही जणांचे आई वारलेले आहेत, काही जणांचे वडील वारलेले आहेत. इतकंच काय तर गेल्याच आठवड्यामध्ये आमच्याच वर्गातला एक वर्गमित्र धनराज भरले त्याचे वडील एक्सपायर झाले, त्यांच्यासाठी असो किंवा इतकेच 2 मिनिटापूर्वी जेव्हा आपण ओळख करून घेत होतो त्यामध्येच आपल्याच वर्गमित्र लिंबाजी सरफळे याची मुलगी एक्सपायर झाली. या सर्वांच्या निमित्तानं आपण एक 2 मिनिटाचं स्तब्ध उभं राहून या सर्वांना श्रद्धांजली वाहूया. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. ओम शांती शांती. जर बाहेर व्यवस्था करेल वर बसवला. पहा सर्वप्रथम सगळ्यांना भरपूर मला आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हे जे आरोग्य आहे बघा सगळ्यांचं कोणीही व्यसनाधीन झालेलं नाही. सगळेजण चांगला आरोग्य सांभाळलं म्हणून मी सगळ्यांचं सोमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि अगोदरचं तुमचं इंग्रजी शिक्षक म्हणून सगळ्यांचं मी अभिनंदन करतोय. धंद्यामधून पैसा मिळवतो, नोकरीमधून पैसा मिळवतो. पैसा हेच माध्यम जीवनासाठी महत्वाचं आहे. फक्त पैसाच हे माध्यम जीवन जगण्यासाठी आहे असं नाही. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. की ज्या वेळेला वर्गावर शिकवत असताना छडी घेऊन यायचो, आता तुमचं आरोग्य बघितल्यानंतर हे जे छडी आहे काहीच वाटत मग हे सगळं जे आहे ना हे चांगलं आरोग्य तुम्ही टिकवल्यामुळं व्यसनाधीन नाही झाल्यामुळं हे सगळं साध्य झालेलं आहे. मग कोणाच्या नशिबात नोकरी असते, कोणाच्या नशिबात शेती असतोय, कोणाच्या नशिबात व्यवसाय असतो, धंदा असतोय. सगळेजण तुमच्या तुमच्या परीनं व्यवस्थित आहात, आनंदित संसार जगत आहात. म्हणून मी परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद मानून सगळ्यांना मी पुढच्या म्हणजे या तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. उद्या त्याला बसता येऊ नये. फूला नहीं समा रहा, क्योंकि आप सभी ने
कुछ न कुछ कर दिखाने की चाहत है और इंसान को मरते दम तक कुछ न कुछ सीखते रहना चाहिए, आशावादी रहना चाहिए, हर समय अच्छी बातें सीखती रहनी चाहिए, अच्छी बातें करती रहनी चाहिए। इंसान जन्म से लेकर मरते दम तक सीखता रहता है और मरते मरते भी मरना किस तरह है यह सीख कर मरता है। इसलिए आप सीखना बंद मत कर दीजिएगा, अपना हौसला बुलंद रखिएगा। हम जितना कर सकते हैं उतना तो खुद का कीजिए और अपना करते करते दूसरों का भी कुछ कीजिए, अपने परिवार का तो कंपलसरी कीजिए। मेरी विशेषता आप सभी को, मतलब आप सभी बाल बच्चे वाले हैं, आपकी फैमिली है, आपका सबसे पहला कर्तव्य यह है कि मेरी जो आशाएं थी, मैं जो कुछ बनना चाहता था, क्योंकि हमारे जो बच्चे हैं उनमें हमारे डीएनए होते हैं, हम जो कुछ करवाना चाहते हैं उनसे करवा सकते हैं। उसके लिए सिर्फ आपको मेहनत करने की आवश्यकता है। उनको मार्गदर्शन कीजिए, उनके लिए वक्त दीजिए और उस प्रकार अगर करते जाएंगे, बहुत सारी बातें आपको करनी है, लेकिन करते समय इतना याद रखिएगा किसी का बुरा मत कीजिएगा। अच्छा अगर सोचेंगे तो भगवान आपका किस प्रकार से अच्छा करेगा ये पता भी नहीं चलता। इसलिए अच्छा सोचिए, आपके साथ अच्छा ही होगा। और सहन करना सीखिए। आप करते रहेंगे तो निश्चित रूप से आप अपना भी कीजिए, अपना करियर भी कीजिए, साथ में परिवार का कीजिए। और मातृ ऋण, पितृ ऋण, समाज ऋण हमारे ऊपर होता है, देश का भी ऋण होता है। उन सारे ऋणों को पूरा करते अगर जाएंगे तो निश्चित रूप से एक अच्छा आदमी हम बन पाएंगे। मुझे दुनिया में सबसे मुश्किल चीज कौन सी लगती है तो इंसान बनना मुश्किल लगता है। सिर्फ आप इंसान बनेंगे ना, पूरी तरह इंसान जिस दिन बन जाएंगे उस दिन आप भगवान बन जाएंगे। उतनी गलतियां हमारी हैं, उतने हमसे बहुत सारे काम रह जाते हैं जिंदगी में करने के। उस सारे सपनों को आप साकार कीजिए। अगर आप नहीं कर पाते तो अपने सपने अपने बच्चों के द्वारा आप पूरा कर सकते हैं। निश्चित रूप से आज अनेक विद्यार्थियों के लड़के और लड़कियां हमारे स्कूल में हैं। मुझे तो वो विद्यार्थी कम पोता पोती लगते हैं, मुझे उसी तरह से मैं उनसे बर्ताव करता हूँ। ऐसा करते जाएंगे तो एक ना एक दिन आप अच्छे इंसान जरूर बन जाएंगे। जब आप पूरी तरह इंसान बन जाएंगे तो इंसान का भगवान चांगला माणूस तुम्ही बनलेला आहे, संस्कारी झालेत आणि हे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं आणि तुमची संघटना आमच्या विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करते। वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचा तुम्ही येऊन सत्कार सन्मान करता, हे पूर्वी असं कोण होत नव्हतं। परंतु त्या विद्यार्थ्यांना एखादं पेन जरी त्यांना गिफ्ट देऊन किंवा त्याचा सत्कार जरी केला, त्याच्या पाठीवरती छाप दिला, तो 10 पटीनं तो काम करतो। त्या शिक्षकांचं कौतुक जर केला की तो शिक्षक ज्या गतीनं काम करतो त्याच्या 10 पटीने अधिक गतीनं तो काम करेल। आणि माझ्याकडून काय तुम्हाला अपेक्षा असतील सर, तुम्ही तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा जरूर तुमच्या ऐकलं होऊन देईल आणि मला तुम्ही तशा पद्धतीनं तुम्हाला कार्य करून दाखवेल असं मी तुम्हाला आव्हान देतो। आपण सर्वांनी मिळून, आपण सर्वजण वेगवेगळ्या व्यवसायात आहोत आणि व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या, एकमेकांना सहकार्य असू द्या आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावाला पुढे नेण्यासाठी आपल्याकडून जे जे काही शक्य आहे ते आपण सर्वांनी मिळून करूया असं मी सांगतो। आता आपल्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं विशेष विनंती आहे की वागदरी सरांनी आपलं मनोगत एक 5 मिनिटासाठी घेऊन सांगा। जेव्हा मी तुमचा चेहरा बघितला की तुम्हाला बघितल्यानंतर की मला असं वाटलं की
जसं माहेरी मुलं येतात तसं मला वाटतं तुमचं 13 महिने. आता तुम्हाला एक 2 गोष्टी बोलणार, जास्त बोलणार नाही. अजून आपल्या व्यवस्था पण बोलणार येतात. सध्या तर तुम्ही सध्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सध्या स्पर्धेची युग आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण काय माहिती का की सध्याचे तोंड कसं द्यायचे, सध्या आपल्या समोर आव्हान आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं एक तर प्रामाणिकपणा पाहिजे आणि दुसरी गोष्ट इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इम्पॉसिबल. हे इंग्रजी शब्द आहे ना तो स्वतः काय म्हणतो माहिती आहे का, आय एम पॉसिबल. हे लक्षात ठेवा. तुमच्याकडं कायमचा विश्वास ठेवा. कोणतीही गोष्ट विश्वास आणि प्रामाणिकपणे जर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही जग जिंकू शकता. लक्षात ठेवा. काही प्रत्येक शिक्षक आपल्याला येऊन शिकवले, त्यांच्याविषयी जे काही ते शिकवत होते आधी त्याविषयी आपल्याला काही मार्गदर्शन केले. या सर्वातनं एक धागा आपल्याला दिसतोय की एक चांगला माणूस कसं घडवता येईल किंवा आपल्याकडनं आपल्या मुलांना कसं चांगलं घडवता येईल. या 2 गोष्टी आज दिवसभराच्या आपल्या या शिकवण्यातून आपल्याला दिसत आहेत. परंतु हे सगळं करत असताना मी आज अनेक शिक्षकांच्या तोंडून देखील त्या छोट्याशा कार्याबद्दल उल्लेख करण्यात आला. मी त्याच्याबद्दल थोडंसं 1-2 मिनिटासाठी मनोगत मांडतो. ते माझं मनोगत नाहीये, ते संस्थेबद्दलचं मनोगत असणार आहे. त्यामुळे मी आता संस्थेबद्दल ज्याबद्दल शिक्षकांनी कौतुक केलं, ज्या धाग्यांनी आपल्या सर्वांना एक बांधून ठेवलेलं आहे त्या धाग्याबद्दल 1-2 मिनिटं मत व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपण पुन्हा शाळेच्या त्या वर्गामध्ये जाऊयात. सर, आम्हाला सांगायला अनुभव कथनाच्या वेळेस आनंद वाटतोय की एक धागा जो तुम्ही मगाशी बोलताना बिराजदार सर असतील किंवा असलेले सर असतील किंवा शिवयोगी सर असतील, या सर्वांच्या तोंडून निघालं की जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन हे फाउंडेशन काम करतं आहे. तर हे फाउंडेशन जे काम करतंय सर, आम्हाला अतिशय आनंद वाटतं की त्या फाउंडेशनची सुरुवात ही आमच्याच या इथे बसलेल्या सर्वांकडून झालेली आहे. त्यामध्ये मुलींचा देखील तितकाच हातभार आहे जेवढं मुलांचा हातभार आहे. प्रत्यक्षपणे आम्ही ग्राउंडवरती जाऊन काम जरी करत असलो तरी त्या कामासाठी गती देण्याचं जे काम आहे ते मुली घरात बसून सुद्धा आम्हाला करतायत. त्यामुळे मी त्या सर्व मुलींचं आपल्या सर्व मुलांच्या वतीनं त्या संस्थेच्या वतीनं धन्यवाद मानतो की जनसेवा ही ईश्वर सेवा फाउंडेशन गेल्या 4 वर्षांपासून आपण काम करतो आहोत. त्या फाउंडेशनच्या अंतर्गत कोरोनाच्या काळामध्ये आपण कामाला सुरुवात केलो. कोरोनामध्ये जे गाव सोडून शहर सोडून आपल्या गावी निघालेली लोक होती त्या सर्व लोकांची राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था होत नव्हती. अशा वेळेस व्यवस्था ही चालत जाऊन ती लोक चालत गावी निघाली होती. तर त्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो याचा 1-2 मिनिटांनी आम्ही सर्वांनी विचार केला. तर त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो का. अन्नदान हे एक चांगलं काम आहे, तर ते काम करण्यास सुरुवात करायचं का असं एक आम्ही विचार केलो आणि त्याला सुरुवात झाली. त्याला एक रूप मिळालं आणि आपल्या गावाच्या ज्या स्टँड आहे त्या स्टँडवरून जी लोक निघाली होती चालत त्या सर्व लोकांसाठी आपण जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलो आणि तिथून आपल्या कार्याला सुरुवात झाली. त्याच्याही आधी आम्ही एक छोटंसं विचार 6-7 जणांनी एकत्रित येऊन नाम फाउंडेशन नावाचं जे मकरंद अनासपुरे आणि तर या दोघांनी मिळून जे फाउंडेशन सुरू केलं होतं त्या फाउंडेशनचा एक उद्देश आमच्या लक्षात आलं की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे काही लोक पुढे येतात, तर त्यांच्यासाठी आपण काय मदत करू शकतो का याचा एक विचार केलो. 5, 10, 15, 50, 20, 25 कसं जमतील तेवढे पैसे एकत्रित केले आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 11,000 रुपयांचं जे अमाऊंट आपल्याकडे जमली होती ती आपण त्या नाम फाउंडेशनला दान केलं आणि तिथून खऱ्या अर्थानं जनसेवा फाउंडेशनची उदयास आली. त्या फाउंडेशन मधून प्रेरणा घेऊन आपण या फाउंडेशनकडे वळालो आणि तिथून मग जसं मी म्हणालो तसं कोरोना काळातील काम असेल. इतकंच नाही तर गावामध्ये खूप गरीब लोक आहेत. मगाशी बोलता बोलता शिक्षक आपले सांगत होते की जे आपल्याकडे आहे ते इतरांना कसं देता येऊ शकेल का, त्यांना सोबत घेता येऊ शकेल का, याच्यासाठी काम करूयात. तर आम्ही काही किट्स बनवले. 1 महिनाभर जे साहित्य त्यांना लागतंय त्याचे किट्स बनवले आणि कोरोना काळामध्ये आपण गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलो आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत ती वस्तू पुरवलो. त्याच्यावरती आपण थांबलो नाही. तर सर म्हणाले त्याप्रमाणे आपण त्या घरच्यांना काय करू शकतो याच्यासाठी जेव्हा आम्ही किट घ्यायला जायचो सर त्यावेळेस आम्हाला दिसायचं तिथले दारिद्र्य. त्या घरात असणारे एक पत्नी किंवा एक मुलगा, त्या एक तर त्याला आई आहे किंवा वडील आहेत, त्यांचे कुणीतरी अनाथ झालेली ती मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांच्या भवितव्याचं काय,
या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करायला लागलो आणि मग तेव्हा आपण त्याला कुठं कनेक्ट करता येईल, जसं तुम्ही म्हणालात की मी माझ्या ठिकाणी काय कनेक्ट करू शकतो, त्यांना कुठं घेऊन जाऊ शकतो, याच्याबद्दलचं क्लिक झालं आणि आम्ही विचार करायला लागलो की आपल्या ओळखीचे काही अनाथाश्रम आहेत का, ज्या ठिकाणी या मुलांना आपण शिक्षणासाठी ठेवू शकतो, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करू शकतो. तिथून आमची परत पुन्हा एक नव्या कामाला सुरुवात झाली आणि मग तिथून आपल्याच शाळेतल्या काही विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची योजना आम्ही सुरू केली. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या शाळेतल्या 2-3 विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलेले फाउंडेशनच्या अंतर्गत. जसं गेल्या वर्षी देखील एका मुलीला आम्ही दत्तक घेतलं होतं. त्यांना लागणाऱ्या सर्व साहित्य, शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तकं, पेन किंवा इतर साहित्य आम्ही पुरवलं. तसंच याही वर्षी त्या एका आमच्याच मित्राच्या एका मुलाला आम्ही, त्याचे जे रिलेटिव्ह आहेत त्या मुलाला आम्ही घेतलो. आम्हाला आनंद वाटतोय की ज्या पद्धतीनं आम्ही ते काम घ्यायला सुरुवात केलो, शाळेतनं देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं आम्हाला उत्सव त्या करण्यासाठी मदत मिळाली. कारण आम्हाला खूप आनंद वाटतोय, ज्या विद्यार्थ्याला आम्ही दत्तक घेतलं तो विद्यार्थी योगासनामध्ये आज स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे. त्या विद्यार्थ्याला आनंद वाटतो, तर आम्हाला पुन्हा काम करायला ऊर्जा मिळते आहे. तर असे आम्ही काम नक्कीच आम्ही करू सर. जाता जाता 1 मिनिटासाठी तुमच्या या सर्व गोष्टींमध्ये जोडणारा एक जोडणारी एक छोटी कविता गोष्ट सांगतो आणि मी माझा 2 शब्द संपवतो. काय होतं की आपल्याला, मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी थोडंसं मेडिकल रिलेटेड एक उदाहरण देतोय. कदाचित आपण इथे बसलेल्या प्रत्येकाला माहीत असेल किंवा नाही माहीत, लातूरमध्ये डॉक्टर विठ्ठल लहाने नावाचे डॉक्टर आहेत आणि ते पद्मश्री आहेत. तर विठ्ठल लहाने यांचाच भाऊ आहे, ते प्लास्टिक सर्जन आहे. तर त्या फॅमिलीकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपण खरंच काय जीवन जगतो हे आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस विठ्ठल लहानेंचं मी उदाहरण देत होतो, एका ठिकाणी मी व्याख्यान ऐकताना किंवा त्यांना ऐकण्यासाठी गेलो होतो तेव्हा मला ते समजलं. ते बोलता बोलता बोलून गेले की विठ्ठल लहाने आज मला सांगायला आनंद वाटतो की दररोज, ते प्लास्टिक सर्जन आहे, दररोज त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 4 ऑपरेशन हे फ्री ऑफ कॉस्ट करतात. ते का करतात ते ज्यावेळेस आम्ही जाणून घ्यायला प्रयत्न केलो तर त्यांनी एक चांगलं उत्तम उदाहरण सांगितलं की मी कसा घडलो. तर ज्यावेळेस विठ्ठल लहाने आपल्यासारखेच लहान होते, शाळेत होते, शिक्षण शिकत होते, त्यावेळेस त्या वयामध्ये असताना त्यांची आई एकदा त्यांना सांगितली की बाळा जा शेजारच्या काकूंची साडी घेऊन ये. त्यावेळेस ते स्वतःच्या आईला विचारतात, बाळा साडी का, आई मी साडी का आणू. तर त्यावेळेस ती आई सांगते की मला जायचंय लग्नामध्ये, अमुक अमुक ठिकाणी जायचंय, मला लग्नात जाण्यासाठी माझ्याकडे साडी नाहीये, म्हणून ते लग्नाला जाण्यापुरतं मला तू साडी आणून दे, परत मी लग्नावरून आली की त्यांची साडी परत करता येईल. त्यावेळेस विठ्ठल लहाने आणि त्यांच्या भावाच्या मनात खटकले की माझ्या आईकडे एक साधी साडी देखील नाहीये, इतकी परिस्थिती वाईट आहे आपली. तर त्यावेळेस त्यांनी मनाला मुंगाट बांधून दिली की मी जेव्हा माझ्या शिक्षण घेऊन बाहेर पडेल त्यावेळेस माझ्या आईला दररोज एक साडी नवीन आणून देऊ शकेल, इतका मी मोठा होऊ शकेल, याच्यासाठी ते कार्य करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते नवीन साडी आणून देण्याइतपत ते मोठे झाले, शिक्षण घेतलं, मेडिकलचं शिक्षण घेतलं, प्लास्टिक सर्जन झाले. आणि पुन्हा आपण त्या गोष्टीकडे येऊ की प्लास्टिक सर्जन दररोज 4 फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी का करतात. तर ज्यावेळेस ते डॉक्टर झाले त्यावेळेस त्यांच्या ओपीडी मध्ये बसलेले असताना एक मुलगी जिचा होठ फाटलेला आहे, ती अशी मुलगी येऊन त्यांच्या ओपीडी मध्ये बसली. आपण ती विकृतपणा त्या सगळ्यांमध्ये दिसत होतं. विकृतीमुळे त्या मुलीचं लग्न होत नव्हतं, त्यामुळे ते वडील, तो भाऊ, ती पूर्ण परिवार पूर्णतः अस्ताव्यस्त झाली होती. आणि अशी वेळ प्रसंग त्या ठिकाणी उभा राहिला होता की आता कोणीतरी जाऊन आत्महत्या करून घेईल किंवा ती मुलगी स्वतः जाऊन आत्महत्या करेल, कारण इतकी विकृती तिच्यामध्ये दिसत होती. त्यावेळेस विठ्ठल लहाने त्यांचा भाऊ आणि विठ्ठल लहाने म्हणतात की ठीक आहे, तुम्ही या, त्या मुलीला घेऊन या, आपण ऑपरेशन करूया. त्यावेळेस ते विचारतात, ते वडील विचारतात की माझ्याकडे तरी एवढा पैसा नाहीये, मला जीवन जगण्यासाठी पैसा नाही, आता एवढे मोठे ऑपरेशन किंवा प्लास्टिक सर्जरी करणं म्हणजे मोठमोठ्या हिरोईन किंवा हिरो या लोकांचं ते काम असणारे एवढे मोठे पैसे कुठून आणणार. त्यावेळेस ते सांगतात की त्याचा विचार करू नका, तुम्ही घेऊन या, आपण प्लास्टिक सर्जरी करूयात. तर त्या सांगितल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी त्या मुलीला घेऊन गेलं जातं, तिचं ऑपरेशन केलं जातं. ऑपरेशन करून 1 महिन्यानंतर त्या मुलगी, तो भाऊ आणि तिचे वडील हे तिघही पुन्हा त्या डॉक्टरांना भेटायला जातात. ज्यावेळेस ते डॉक्टरांना भेटायला जातात त्यावेळेस पेढ्याचा एक बॉक्स ते घेऊन गेलेले असतात. त्यावेळेस ते पेढ्याचा बॉक्स बघून सर ते डॉक्टर विचारतात की हे काय आहे. तर ते म्हणतात की माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे
तुमच्या त्या केवळ सर्जरीमुळे माझ्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या घराचं पूर्ण कल्याण झालं, त्याचा हा पेढा आहे. तर ते म्हणतात ते पेढा एकीकडं आणि त्यांनी ते पूर्ण त्यांची प्रॉपर्टी घेऊन गेलेले असतात. सर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट केलं, पण परंतु माझ्या मुलीला वाचवलं, माझं घर वाचवलं, हे माझं पूर्ण घराचे कागदपत्र तुम्ही घ्या, तुमच्याकडे देवाकडे तुम्ही आम्हाला वाचवलेले. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, हे प्रॉपर्टी जरी एवढी मोठी जरी असली ना, तर मी फक्त किमान 1 किंवा 2 तरी पेढे मी दररोज कसं मिळवेन, ते पेढ्यांसाठी मी काम करेल, असं त्यांनी त्या मनाला खुणगाट घातली. आणि दररोज 4 पेढे ते मिळवण्यासाठी दररोज 4 प्लास्टिक सर्जरी हे फ्री ऑफ कॉस्ट करतात. ज्यांची रक्कम आणि आपण बनवू शकू का, याचं एक प्रेरणा आजच्या दिवसभरामध्ये आपण घेऊ शकू का, याचं नक्कीच आपण आज इथून जाण्याच्या आधी विचार करूयात आणि आपल्या पद्धतीनं जे काही विठ्ठल लहाने बनता येईल ते नक्कीच बनवूयात. आणि तुमच्या या विश्वासाला आम्ही खरोखर त्या मार्गावरती घेऊन जाऊन तुम्हाला पुन्हा येत्या काळामध्ये हे जे विद्यार्थी आहेत ते अजून चांगल्या पद्धतीने कसं पुढे जातील याची शाश्वती आम्ही नक्कीच देऊ, असं मी विचार करून सांगतो. धन्यवाद. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉटचा शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग. सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या. यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ. जय लहजा झोल में ही यारी छुपी है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय. अरे हसली हसली की क्या फुलटू फसलेली हाय. हसलेली हाय हसलेली हाय ती त्याला पटलेली हाय.
कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी 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 मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी. मेरी जिंदगी 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 हाँ जिंदगी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है. जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार. कोई तो हो राज़दार. यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो दिलबर हो यार, जिसको तुझसे हो प्यार. कोई तो दिलबर हो यार. तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त, गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त. नाचे भी वो तेरी खुशी में. अरे यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार. कोई तो हो राज़दार. फिदा महबूब वो पलकों पे जो रखे तुझे महबूब वो, जिसकी वफा तेरे लिए हो. अरे यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो दिलबर हो यार, जिसको तुझसे हो प्यार. कोई तो दिलबर हो यार.
माझ्या कवितेचं नाव आहे ज्ञानाची पंढरी. चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी, वाट पाहे अरे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साथीलाही काही ओढ ठेवा फक्त मनी, थोडा वेळ काढा घ्या आणि साधून पर्वणी. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने होतो भांडलो ज्याच्याशी, झाले गेले विसरून गळा भेट घेऊ त्यांची. सारे भेटतील जुने होतो भांडलो ज्यांच्याशी, झाले गेले विसरून गळा भेट घेऊ त्यांची. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. धन्यवाद. माझं नाव सुशीला राठोड. आजच्या आपल्या या गेट टुगेदर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. माझ्या शालेय जिंदगीमध्ये खूप काही असा क्षण आहे जे आपण कधीही विसरू शकणार नाही. म्हणजे आपल्या गप्पा गोष्टी, मस्ती, भांडण, इतर काही मजेशीर क्षण म्हणजे मित्रमैत्रिणीसोबत त्या आठवणी आहेत. सर्वांना पाहून मला आज खूप खूप आनंद होत आहे. 5वी ते 10वी पर्यंत साथ दिलेले सगळे मित्रमैत्रिणी आज आपल्याला भेटल्यामुळं मला तुम्हाला सगळ्याला पाहून खूप काही आनंद होत आहे. सर्वांचं मी आभार मानते. शाळा आहे, आपल्या सगळ्यांची शाळा आहे. या शाळेमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्रत्येकानं आलेले आहेत. म्हणजे काही गोष्टी मजेशीर आहेत, काही गोष्टी असं सिरियसली सुद्धा आहेत, जे की सगळेजण आता तुमच्यासोबत शेअर करण्याचा त्यांचा विचार आहे. यामध्ये सर्वप्रथम कुमारस्वामी हे तुमच्यासमोर त्यांचे काही मनोगत किंवा त्यांच्या काही आठवणी, इथे जे काही शिकण्यामध्ये वावरण्यामध्ये त्यांना अनुभव आलेले आहेत, हे तुमच्या आपल्या सगळ्यासमोर शेअर करण्यात. कुमारस्वामी, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आज आपण शाळेमध्ये शिकत असताना ಯಾವಾಗ ನಾ ಸವಾಲ್ ಕೇಳಿದ್ದೆವು ಆಳಾಗ ನೆಲಂಗಿ ಸರ್ ಬರ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವಿಷಯ कुठं अब्दे सरकार अभ्यास केला नाही काल कुठं अब्दे सरकार काल अभ्यास केला नाही जावा कुठंतरी भरले सरकार उडा वडील तिथं पंक्चर काढतात तुम्ही काय करता घेऊन जावा वाटेवस तर घेऊन जावा तो मला हे व्हायचं नाही काम त्यावेळी आम्ही म्हणायचो काय नाही हो सर तसं नेक्स्ट सर ಬರ್ತಿದ್ರು झाला का अभ्यास झाला सर ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ सांग रे ಏನ್ರ ಹೇಳಾರ್ದ ಏನ್ರ ಮಾಡ್ದ ಹೇಳ್ರಪ್ಪ ಕೈ ಹಿಡ್ರಿ ಮುಂದೆ ಹಿಂಗೆ ಒಂದು ಎರಡು ತೊಳರ್ದ ಇಲ್ರಿ ಸರ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಾಡ್ದ್ರಿ ಸರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇನ್ನ ಎರಡು ತೋರಿ ಒಂದೊಂದು ವಿಷಯ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಹೆಂಗಿತ್ತ ಅದ್ರ ಬದಲು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಂ ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗಿತ್ತು ಬಾಬಣ್ಣ ರಾತ್ರಿ ಧರಪ್ಪಣ ನಾವು ದಿನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ದಿನ ಮಾಡೋದು ಶಾಲ್ಯಾಗ ನೈಟ್ ಸ್ಟಡಿ ಬರೋದು ಧರಪ್ಪಣ ಒಂದಿನ ರಾತ್ರಿ 12 12:30 ಪೌಣೆ 1 ಎಬ್ಬಿಸಿ ಮೋಕಳ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಎಬ್ಬಿಸಿ ಕುಂಡ್ಸಿದ್ರು ತಾವು ಕೂತ್ರು ಈಗ ಹೊತ್ತು ಹೊಣ್ತದ ತಾಸಾಯ್ತು ಸವ್ವಾ ತಾಸಾಯ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೊಣ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ಗಡಿಯಾಳ ಇಲ್ಲ ಮೊಬೈಲ್ ಇಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಪರ್ವ ಟೈಮ್ ಅಂದೆವು ಆ ಸ್ಟಾಪ್ ರೂಮ್ದಾಗ ಸಣ್ಣ ಕಿಟಕಿ सगळ्यांना समजते सर सगळे तर हत्तूर मधले सगळे नाही ಅಲ್ಲಿ ಬಾಗಿಲಿಗೆ ಒಂದು ಹೋಲಿತ್ತು ಒಳಗಿನ ಲೈಟ್ ಬಂದ ಟೈಮ್ ಏನು ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ತಾಸಿಲಿ ಹೊತ್ತು ಹೊಣ್ತದ 2 ತಾಸಿಲಿ ಹೊಣ್ತದ ಏನು ಹೊಣ್ಲಿಲ್ಲ ಬುಡೇ ಸಾಬ್ ಸಗರಿ
ನಾಡ್ರಿ ಬಾಬಾ ಏನಂದು ಹಾಸಿ ಒಂದು ಕಿಟಕಿಯಂದ ಹೊರಗೆ ಅಣ್ಣ ಹೋಗಿ ಬರ್ದೇವ್ರಿ ಹೋಗಿ ಬರ್ದೇವ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಛಪ್ರ ಇತ್ತು ಛಪ್ರ ಹೋಗಿ ಮೊಕ್ಳ ಅಣ್ಣ ಗಾಬರಿ ರಾತ್ರಿ ಬೆತ್ತನ ಅವ್ರು ಹುಡ್ಕೇಳೋದು ಪಾರ್ಗೋಳೆ ಕಡೆ ಹೋಗು पारो इकडे हा तो पारो नेला सर बर ना का रे रात्री कोण कोण होता शाळेत तेवढेच मुले होते कुठे गेले सगळे इकडे असं मला कोण कोण आता धरपा ಎಲ್ಲ रिकर्स इकडे बर लाईनी निंद्रस असं करा म्हणणार खाली मारणार लय मार खाल्लो आम्ही तर जास्त करून पण त्या मार खाल्लेलं आणि ते आठवण बघितलं तर आम्हाला ते आनंद होतो आणि ते हे शाळा म्हणजे तर एक आपल्याला हे होतं असं मजेशीर होतं आनंद आपण एवढा आनंद घेतला नाही शाळेचा भरपूर आनंद घेतला सला घ्या हे बघा हा नापास व्हायचं इथंच तेरी मेरी भानमुरी या शाळेचा अति आनंद घेतला आपण जास्त करून हा ते तर आहे आमच्या बाबांना एक दिवस आम्ही पाचवीला हा 6वीला होतो भरपूर पाऊस आलता म्हणजे एवढं चिखल होतं आम्ही काय केलो मंगरुळ श्रीशैल मंगरुळ आणि मी इथं टायर लावलो कापून टायर लावलो त्याला आग लावलो लावून आपण थांबलो अल्यानद्रो तमा मूड्रो मनिंग बाबांना मनिंग नाव मनिंग ना रे ಹಾ ಡವ್ ಬಂತು ನಡ್ರಿ ಮನಿಗೆ ಡವ್ ಬಂದ ಆಳೆ ಇಲ್ಲಿ ಹೊಗಳೋದು ಮಾಡೋದು ಇವೆಲ್ಲ ಇದು ಇತ್ತು ನಡ್ರಿ ಮನಿಗೆ ಅಂಡ್ ಒಂದ್ಸಲ ಏನಾಯ್ತು 10ವಿ ನೈಟ್ ಸ್ಟಡಿ ಬಂದಿದ್ದೀವ್ರಿ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಶಂಕರಣ್ಣ ಅಂಡ್ ಇಯತ್ತ 10ವಿ ಸಾಲಾಗ ಒಂದು ಇಟ್ಟಿಟ್ಟೆ ಹಾವು ಬಂದಿತ್ತು ಎಷ್ಟು ಇಟ್ಟಿಟ್ಟೆ ಹಾವು ಅಂಡ್ ಬಾಬಣ್ಣ ಬಂದಿರೋ ಅಳಿಗೆ ಬಾಬಣ್ಣ ನಾ ಸ್ಟಡಿ ಸ್ಟಡಿಗಿರ್ನ ಏನಾಯ್ತು ಶಂಕರ್ ಹೇಳ್ರು ಹಾವು ಬಂದ ಹೇಳ್ರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಹೊರಗೆ ಶಂಕರ್ ಕೈ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ರು ಶಂಕರೇ ಹಾವು ಹೊಡಿಯೋ ಹೊಡೋ ಬಾಬಾ ನನ್ನ ನೌಕರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಹೊಡೋ ಬಾಬಣ್ಣ ಶಂಕರ್ ಹೊಡೋ ನನ್ನ ನೌಕರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಹೊಡೋ ಏನ್ರ ಮಾಡೋ ಹೊಡೋ ಶಂಕರ ಹಾ ಇಲ್ಲಿ ಶಂಕರ್ ಹಿಂಗ್ ಹೊಡೋದು ಅಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಇನ್ನು ಹೊಡೋ ಪಾರ್ಗೋಳಿ ಕಸ್ತದ ಹೊಡೋ ಯಾ ನನ್ಗಡಿದ್ದೀನಿ ಹೊರಗಿನ ಯಾರು ಬಂದಿಲ್ರಿ लय कॉमेडी होतो सर त्यावेळी हा या शाळेमधला अति आनंद घेतला पण तर इथोपर्यंत बाबूअण्णा मगाशीपासून खूप असतायत बाबूअण्णासाठीच एक माझा अनुभव सांगतो बाबूअण्णा जेव्हा नाईट त्यांची ड्युटी असायची सर त्यांना एवढं भीती वाटायचं की त्या देवळाच्या म्हणजे मंदिरापासून इथं येईपर्यंत शिवायनमा करता यायचे हे सगळ्यांना माहित आहे रात्री तिथं मंदिराजवळ उभा राहायचे वीरभद्रेश्वर मंदिराजवळ उभा राहायचे की इथं जाणार कोण दिसतं का त्यांच्या सोबत यायचे तर एकटा यायचं म्हटलं तर जीवात जीव नसायचा त्यांचा आणि एक दिवस आम्हाला असं म्हणजे रोज असं करायचे इथं स्टेजवर आम्ही झोपायचो कसं परिस्थिती होतं ममदापुरे तू लहान आहे तू इथं झोप दोंडप्पा तू इथं झोप धरेप्पा तू गावठी आहे एकदम कडेला आणि बडे साहेब एकदम शेवट मग असं गोल करून सगळ्यांना झोपणार त्यांनी मध्ये झोपणार मग मी कंटाळलो सर त्या गोष्टीला मग एक दिवस काय केलं ठरवलो आता अण्णाला आज शिकवायचं म्हटलं आम्ही काय केलं सर म्हणजे एक चेष्टाची विषय म्हणून सांगतोय तर एक दिवस असं 11:30 पावणे 12 वाजता सगळेजण झोपलेलं असता आम्ही रात्री ठरवलं की आज अण्णाला झोप लागलं एक 10वीच्या वर्गात जायचं उठून त्यांना न सांगता उठून जायचं
मग आता अण्णाला झोप लागली, अण्णा चांगलं झोपलेत. आम्ही दरवाजाकडे जे कोणी होतं त्यांनी चौकास एकेकडे आपलं सगळं अंथरुण घ्यायचं, 10वीच्या वर्गात जायचं असं ठरवलं. सगळेजण आपापले अंथरुण घेणार, 10वीच्या वर्गात घुसणार असं केले. जवळजवळ आम्ही एक 15-16 जण होतो, जे की एका वर्गातच घुसलो सगळेजण. आणि आत गेलो, आतून कडी 2-4 डेस्क लावलो त्याला त्या दरवाजाला, आणि खिडकीतनं हो अण्णा. रात्री साधारणपणे 2-2:30 वाजले होते. हो अण्णा म्हणणार, अण्णाला आली जाग. इकडं बघतात कोण नाही, इकडं कोण नाही. आले सगळे दरवाजे बंद, सगळ्या दरवाजाला कुलूप होते. 10वीचा एकच दरवाजा असा होता की आतनं कडी होती. त्यांना डाऊट आला की इथंच आहे. दरवाजा वाजवतात, कोणी आवाज देणार. जोरात लात मारतात, कोणी आवाज देणार. आम्ही ठरवलं होतं की कोणी आवाज द्यायचं नाही. मग ताकदीने त्यांनी ढकलायला लागायचं. आम्ही आतून पाय लावलो त्याला डेस्कला, तर दरवाजा उघडी ना. हे तरी रेव तमोगळ्या नाचकी बोलत तरी रेव. मग असं एक अनुभव वेगळा होता. मग थोडे एक अर्धा पाऊण तासानंतर आम्ही सगळेजण त्यांना पुन्हा एकदा डेस्क वगैरे काढून बाहेर आलो. मग त्यांच्यासोबतच झोपलो. आणि आणखीन एक आहे, नाईट स्टडी करताना आपले विठ्ठल यांचं साहेबांचा सुद्धा आपल्याकडे अनुभव आहे. ते पट्ट्याने मारायचे आम्हाला. आपल्याला पट्ट्याला मार खाल्लेला आहे. राजशेखर कुलकर्णी, मी आहे, धोंडप्पा आहे, आणि धरेप्पा कुलकर्णी होता, ज्यांनी पट्ट्याने मारला. आम्ही अभ्यास करत नसल्या कारणामुळे आम्हाला पट्ट्याने मारायचे. अभ्यास करा किंवा ना, पहाटे 4 वाजता उठवायचे, न उठल्यास पट्ट्याने मारायचे, उठ रे म्हणून. म्हणजे एकंदरीत आपल्याला चांगलं मार्गदर्शन किंवा आपला अभ्यास चांगला व्हावा हे एकमेव त्यांचा उद्देश होता. त्या कारणामुळे आम्हाला उठवत होते. आणि ते उठवलं त्यांचं कारण, आज यातला बऱ्याच पैकी सगळेजणांनी वेल सेटल्ड आहेत, अगदी व्यवस्थित आहेत. अण्णा तुमचं खूप खूप धन्यवाद. सगळ्यांच्या तर्फे तुमचं खूप खूप आभार मानतोय. तुम्ही आपल्याला सगळ्यांनाच एक चांगलं मार्गदर्शन दिलं. आणि आणखीन एक अनुभव असा आहे, माझा वैयक्तिक अनुभव आहे, ते शिवगी सरांशी निगडीत आहे. सर सांगू? हा सगळं फ्रीली हे बोलायचं आहे, सांगायचं आहे, शेअर करायचं आहे ना. एक म्हणजे इमोशनल एक गोष्ट आहे, माझ्यासोबत घडलेली आहे. देव करो असं कोणासोबत घडू नये ते, तर माझ्यासोबत घडून आलेली आहे. काळ होता जेव्हा लहानपण होती, लहानपणाची असताना प्रत्येकाची परिस्थिती, आता जसं की सगळ्यांची परिस्थिती आहे तसं परिस्थिती आधी असंच कोणाचं नव्हता. म्हणजे एकंदरीत माझा सुद्धा तेवढं परिस्थिती आधी नव्हता सर. मग त्या कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळं शिकत होतो. जसं बसे आपण वर्गात येऊन आपापलं शिक्षण घेत होतो. आणि असं नव्हतं की मार्गदर्शन करणारे घरात असं कोण नव्हते की आता जे की आपण आपल्या मुलांना करतोय, आपल्याला ते अनुभव आला की आपल्याला कोण सांगणारे नव्हते, योग्य ते मार्गदर्शन करणारे नव्हते. आणि इथं बऱ्याचपैकी योग्य मार्गदर्शन झाले नसल्या कारणामुळं विविध बिझनेसला किंवा वेगवेगळ्या मार्गाला काम करतात. जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटलं असतं सर, तर आम्हीही एखादा छोटा मोठा कुठंतरी एखादा जॉबला किंवा कुठंतरी अधिकारी या रूपात आम्ही काम केलेलं असतो. तर आपल्याला योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन भेटलेलं नाहीये. ह्यातलाच एक माझं एक वैयक्तिक अनुभव सांगतो. तर क्लास होता माझा 9वीचा क्लास, 9th मध्ये होतो मी सर. त्यामध्ये असताना जस्ट रिसेंटली शाळा सुरू चालू होती. मी गणवेश नसल्या कारणामुळं रोज असं एक वेगळ्या लाईनमध्ये थांबत होतो. गणवेश नसल्या कारणामुळं असं एक साईडला एक विना गणवेश घातलेल्याची एक शेवटची लाईन असायची, त्यामध्ये उभा राहायचो. तर सर बघत होते की मी रोजच उभा राहायचो. रोजच असं का उभारतोय, म्हणजे सरांना निदर्शनास आलं असेल कदाचित की बाबा हा रोजच उभारतोय. विना म्हणजे ड्रेस कोड नाहीये, चला बाजूला उभा, ड्रेस कोड नाहीये, बाजूला उभा. मग त्यांना 1-2 छड्या मारायचे, मग पळपळ जायचो, वर्गात बसायचो. असा एक काळ होता सर. मी रोजच उभा राहायचो. मग एक दिवस असा आला, शिवगी सर मला बोलवले की इकडे ये ममतापुरे, नेमकं कारण काय, तू रोजच मग उभारतो, रोजच मार खातो, असं का बरं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, सर माझी आर्थिक परिस्थिती असं नाही की मी ड्रेस कोड घ्यावं, अशी माझी आर्थिक परिस्थिती नाहीये. त्यामुळे सर मी मार खाणं पसंत करेन, पण सध्या तरी माझ्याकडे एवढा पैसा नाही की सर मी ड्रेस कोड घेऊ शकतो. मी असं सांगितल्यानंतर शिवगी सरांनी त्या वेळेला म्हणजे कदाचित 9th मध्ये होतो, कदाचित 2001-2002 असेल सर, मे बी ते असेल. त्यावेळेला मला सरांनी 150 रुपये दिले होते.
त्यावेळेला सरांनी मला 150 रुपये दिले होते. म्हणजे त्यावेळेचा 150 रुपये म्हणजे आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही तेवढा अमाऊंट असेल. तर त्यावेळी सरांनी मला 150 रुपये दिले होते आणि माझ्यासोबत धरेप्पांना पाठवले की धरेप्पा यांच्यासोबत जावा आणि ह्याला हनुमाच्या दुकानाला घेऊन जावा. गुरुवांच्या दुकानी घेऊन जाऊन याला ड्रेस कोड देऊन घाला. बट सरांनी मला 150 रुपये दिले. सर मी तुमच्याकडनं 150 रुपये घेतलो सर, तुम्ही दिला होता एकदम निरळ आणि निस्वार्थपणे दिला होता. आणि ते 150 रुपये घेतलं आणि यांच्या गुरुच्या दुकानी गेलो. गुरुच्या दुकानी गेल्यानंतर एक कॉफी कलरचा पॅन्ट आणि एक बदामी कलरचा शर्ट मी तिथनं घेतला सर आणि अशोक टेलरकडे मी शिवायला टाकला सर. अशोक टेलरकडे शिवायला टाकलं आणि पुढे असं झालं सर. मग थोड्या दिवसानंतर परत टेलरकडनं आणलं. मग आणल्यानंतर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवलं. एकदम लाईनमध्ये उभा राहायचो. लाईनमध्ये उभारल्यानंतर मी फर्स्ट ह्यांनी उभा राहायचा, शेतसंधी उभा राहायचा ज्यावेळेस. त्यानंतर सेकंडला मी उभा राहायचो. बेंचवर बसताना सुद्धा फ्रंटला मीच बसायचो, मी धोंडापा बसायचो. तर ही गोष्ट आहे. मी आलो सरांना दाखवलं की सर बघा तुम्ही दिलेलं त्या 150 रुपयाचं मी असं असं केलेलं आहे. सर तुमचं ते 150 रुपये हे फक्त 150 रुपयेच नसून ते माझ्यासाठी खूप एक काय म्हणतात खूप मोलाची गोष्ट आहे. खूप मोलाची मला देणगी होती तुमच्याकडून सर. ते आयुष्यभरासाठी मला लाभलेलं आहे. आणि सर मी हे सांगू शकतो की सर त्याच 150 रुपयाचा मी एक चांगल्या एका ह्याच्यावर मी आता कामाला आहे सर, एक ड्युटी करतोय. साधारणपणे मगाशी बिराजदार सर म्हटल्यासारखं कोणाला तरी आपण सत्कर्म करा किंवा चांगले कर्म करा असं मगाशी सरांनी मला माझं एक त्यांच्याकडनं एक वाक्य ऐकलो की असं करा, कोणाचं वाईट तरी करू नका, शक्य होईल तेवढा सत्कर्म किंवा चांगले मार्ग चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. सर मी आतापर्यंत एक साधारणपणे 12-13 जणांना IDFC फर्स्ट बँक, HDFC बँक आणि ICICI बँकामध्ये मी कामाला लावलेलं आहे. आता मी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतोय तर मला अनुभव आहे त्या गोष्टीचा, याला आलेलो आहे. साधारणपणे त्यामध्ये 4 मुली आहेत, 12-13 जणांना लावलेलं आहे. आता ते आता 7-8 वर्षापासून काम करतात योग्य. आता त्यांना देखील प्रमोशन भेटलेलं आहे सर, प्रमोशन भेटलेलं आहे. मग आता सर असंच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन तुमच्या त्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही चालू सर. आणि असंच सत्कर्म किंवा चांगले काय म्हणतात आणखीन काही घडल ह्याच्यावर आमचा जास्तीत जास्त आम्ही फोकस करू सर. आणि दुसरी गोष्ट सर तुम्ही म्हणालात की निर्व्यसनी, मगाशीचा एक वाक्य छेडलात सर की निर्व्यसनी आहात. सर खरोखरच आम्ही निर्व्यसनी आहोत. त्यात बसलेल्यापैकी बरेच जण असे माझे मित्र आहेत की कोणी सुपारी सुद्धा खात नाही, असे आहेत की कोणी असं नाही. ते हसू नका, हयुनाळे मला माहित आहे तुम्ही खाताय. नाही हे सिरियस विचार करण्यासारखं आहे सर. इथं बसलेल्यापैकी म्हणजे उदाहरण असे आहेत की सर आम्ही काही जण असं आहोत की आम्ही सुपारी सुद्धा खात नाही सर. म्हणजे दारू, गुटखा, तंबाखू, जुगार, पत्ते, मावा या गोष्टी आमच्यापासून खूप लांब आहेत. त्या गोष्टी आम्ही करत नाही किंवा करणारही नाहीये सर. ते आपला एक जीवनातला एक नुकसानदायक एक प्रकार आहे किंवा एक सवय आहे, वाईट सवय, ते करणार नाहीत. तुम्ही सांगितलेलं प्रत्येक मार्गदर्शनावर आम्ही चालत आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट सर, एक तुमचा इंग्रजीचा विषय मला ते बोलायचं होतं सर. तुम्ही जे ग्रामर शिकवलात ते ग्रॅमॅटिकली सर मी इंग्लिश बोलू शकतो किंवा संभाषण करू शकतो सर, कन्व्हर्सेशन करू शकतो. तर फक्त मला शब्दकोश मला कमी पडतंय. मी जेव्हा स्टाफ मीटिंग येतोय, ऑफिसमध्ये बोलतोय सर, माझ्याकडे 12-13 स्टाफ आहेत, मी ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय. तिथं 12-13 जणांना बोलताना मोस्ट ऑफ इंग्लिश शब्द आपण बोलतोय किंवा बोलावं लागतंय सर, ऑफिशियली बोलावं लागतंय. मला ग्रामॅटिकली कुठलेही प्रॉब्लेम येत नाही, हे सरांचा आशीर्वाद आहे. यासाठी जोरदार टाळी व्हायला पाहिजे. ग्रामॅटिकली बोलताना मला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम होत नाहीये. हा शब्दकोश कमी पडतो मला बोलताना, वेगवेगळे शब्द यूज करताना वापरताना मला शब्दकोश कमी पडतो. पण याचा अर्थ असं नाही की मी ग्रामॅटिकली चुकतोय. शुअरिटी सांगतो की सरांचा आशीर्वाद आहे त्यामागे. आपल्याला ते एक्स्ट्रा क्लासेस घेत होते, त्यामध्ये आपण पण शिकलोय. सरांचं योग्य मार्गदर्शन भेटला इंग्लिशमध्ये. इंग्लिश आपल्याला इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याने मार्गदर्शन केले. सरांचा खूप खूप धन्यवाद सर. आणि तुमचाही प्रत्येकांचा अनुभव आहे सर, प्रत्येकांचा अनुभव आहेत. तर आता वेळ नसल्या कारणामुळे सर आपण इथंच थांबतोय. थँक्यू सर, धन्यवाद. खरोखर शाळा ही आपल्याला खूप काही देत असते. आज शाळेला पण आपण काहीतरी देण्याची वेळ आहे. आपण फक्त घेत राहू नये,
तर शाळेलाही काही द्यायचे आहेत. ते काय द्यायचे आहेत तर ते आर्थिकच स्वरूपात असले पाहिजे असं कधीच नाहीये. आपण आपल्या संस्कारातून सुद्धा शाळेला खूप मोठा बहुमोल देऊ शकतो. प्रत्येक जण कसं वागतो, कसं राहतो, त्यात समाजामध्ये वावरत असताना सगळ्यात आधी विचारलं जातं, तुला शाळेत हेच शिकवलं गेलंय का? त्यावेळेस पहिल्यांदा नाव निघतं ते आपल्या शिक्षकांचं. आणि त्या शिक्षकांचं जर नाव खरंच आपल्याला काढायचं असेल तर आपण आपल्या समाजामध्ये खरोखर चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. अशा सर्व वातावरणामध्ये जगत असताना आपल्या या बॅचची अनेक मुलं ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेली आहेत. वेगवेगळे कर्तृत्व त्या ठिकाणी ती मुलं केलेली आहेत. आज ही मुलं 20 वर्षानंतर तुमच्या समोर उपस्थित आहेत. याचाच अर्थ आहे सर, यांना तुमच्या समोर येण्याचं एक धैर्य निर्माण झालेलं आहे. आणि ते धैर्य खरोखर तुमच्यामुळे निर्माण झालंय. प्रत्येक बॅचचेच विद्यार्थी इथं येऊन अशा प्रकारचे कार्यक्रम करतात किंवा ते समोरासमोर येऊन बसू शकतात असं नाहीये. काही सिलेक्टेड मुलंच बसू शकतात, जे खरोखर आजच्या या बॅचच्या मुलांमध्ये आहे. अशाच मुलांमधील आपल्या आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिवगी सर, तसेच सर्व शिक्षक स्टाफ, सहकारी वर्ग आणि तुम्ही सगळे बॅचमेट, आपले सगळे 10वीचे बॅचमेट. तर सकाळपासून आपण अनुभवतोय 2003चे सगळे आपण 10वीचे मुले मुली आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे आपण सध्या मोठे आहोत पण तरी पण आपण मुली म्हणतोय, मुलं म्हणतोय, पण एक वेगळाच आपण अनुभव घेतो आहे सकाळपासून. तर ह्या शाळेचा आठवणी जितका आपण सांगू तितकं कमीच आहे. आपण दिवसभर आपण एकमेकाच्या आठवणी सांगत राहिलो तरी वेळ पुरणार नाही. इतक्या सर्वांच्या आठवणी आहेत. ह्या शाळेमुळे आपण घडलो आणि आपण नाव सगळीकडं सांगतोय. कुठं शिकला तू? म्हणजे सोमेश्वर हायस्कूल हत्तूरला शिकलोय. तर मी शिक्षक झालोय त्यामागचं जे काही कारण आहे ते या शाळेमुळेच. कारण मी 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो हत्तूरच्या, पण तिथले शिक्षक ते त्यांना इंग्रजी एवढं जमत नव्हतं आणि 5वीपासून इंग्रजी असायचं. त्यामुळे आपण एवढं काय तिथं शिकू शकलो नाही. पण जेव्हा इथं 8वीला मी आलो तर खूप मला भीती वाटायची की इथं एवढे मोठे मुलं एवढे सगळे मुलं असतात, एवढे शिक्षक स्टाफ, तासाला शिक्षक बदलतात. भीती वाटायची मनामध्ये. पण इथं आल्यावर मला समजलं की इथले शिक्षक एवढे समजूतदार, एवढे समजून घेणारे. 10वी पास झाल्यावर पहिला नंबर गीतांजली विभूती यांचा आलेला होता, माझा दुसरा नंबर होता. घरात सगळे खुश होते. म्हणजे वडिलांना वाटलं की याला काहीतरी आता शिकवायला पाहिजे, कारण त्यांना माहीत नव्हतं की हा हुशार आहे का कसं आहे. त्यांना एवढंच माहीत होतं की याला 10वी झाल्यावर शेतात कामाला लावायचं. पण दुसरा नंबर आला आहे असं त्यांना समजल्यावर त्यांनी मला शिवगी सरांकडे घेऊन आले. एक छोटंसं आठवण सांगायचं आहे की त्यांना काही माहीत नसायचं की कुठं ॲडमिशन असते, पुढं काय असते, काय 11वी 12वी काय माहीत नव्हतं. पण शिवगी सरांनी इथं मला आठवतं आहे, तर समोर उभारल्यावर विचारले होते, सर युनी एल्ली साले हाक वगैरे यान माडಬೇಕು म्हणून. सरांनी एवढं छान गायडन्स केलं तेव्हा की एकतर 10वी 12वी हुशार आहे. 10वी 12वी झाल्यावर याला एकतर डी एडमध्ये घाला, म्हणजे डी एड करून याला शिक्षक बनवा, म्हणजे लवकरात नोकरी लागेल. किंवा शेती बघा, डिप्लोमा म्हणजे शेतीची एक डिप्लोमा कोर्स असते, मग त्याच्यामध्ये घाला. कारण शेतीसाठी आता खूप मोठा स्कोप आहे. नदीजोड प्रकल्प वगैरे आता चालू होणार आहे. त्यावेळी BJP सरकार होतं. ते सगळं एवढं छान समजावून सांगत होते शिवगी सर वडिलांना की वडील खरंच याला शिकवायला पाहिजे असं त्यांना पण वाटलं. आणि मी पुढे 11वीला ॲडमिशन घेतला संगमेश्वरला. 11वी 12वी 2 वर्ष मी फुलं विकायचं पण काम करत होतो. मला भरले सर भेटत होते वाटेत वगैरे, अरे तू असं फुलं विकून शिकतो का म्हणायचे. सरांनी माझा कौतुक केला होता तेव्हा असं वाटेत जात असताना. ते पण मला प्रसंग आठवतो. असे बरेच प्रसंग आहेत इथल्या शिक्षकांचे मला आठवतात आणि ज्यांच्यामुळं मी घडलो हे मी आवर्जून सांगू शकतो. कारण त्यांनी त्यावेळी गायडन्स केलं नसतं तर मी शिकलो नसतो. आता शेती करत असतो. शेती पण करतो, पण नोकरी करत मी शेती करत असतो. त्यानंतर अचलेरी सरांचं एक मला आठवण सांगावं वाटतं की अचलेरी सर इथनं जात होते गावाकडे. जाताना मी एकटा चालत जात असताना सर गाडीवर बस म्हणायचे मला. त्यांच्या गाडीवर बसून जात असताना खूप काय म्हणजे सांगायचे अभ्यासाच्या बाबतीत वगैरे. सरांना म्हणलो, सर मला इंग्रजी जमत नाही, कारण 7वीपर्यंत मला काहीच म्हणजे येत नव्हतं, इंग्रजी अजिबात वाचायला येत नव्हतं. का तर एकदा भरले सरांनी वर्गात सगळ्यांची नावं लिहायला लावले होते. 8वीला असताना बघू कोणाकोणाला तुमचे स्वतःचे नाव लिहिता येतात बघू म्हणले होते. आणि माझा नंबर आला तेव्हा माझं गौरीशंकर नाव लिहिता आलं नाही मला, म्हणजे 8वीच्या वर्गामध्ये. भरले सर म्हणले, अरे तू 8वीला आला, तुला अजून स्वतःचं नाव लिहिता येत नाही, तू कसं 10वी पास होणार, तू कसं पुढं जाणार.
मग ते वाक्य मला अजून पण आठवतं. ते वाक्य मला इतकं म्हणजे हे वाटलं, म्हणायला लागलं की आपण आता इंग्रजीमध्ये चांगला अभ्यास करायलाच पाहिजे. आणि तेव्हापासून मी तयारी लागलो की इंग्रजी कसं शिकायचं, कसं वाचायचं. मग त्याच वेळी मी असले सरांना हे वाक्य म्हणलो, सर मला इंग्रजी जमत नाही, काय करावं असं. म्हणजे वाटत जाताना गाडीवर मागे बसलो होतो ना, मग त्यावेळी विचारल्यावर सर मला एक पुस्तकाचं नाव सांगितलं होते. मला ते अजूनही आठवतं, स्पीक इंग्लिश म्हणून त्या पुस्तकाचं नाव होतं. ते पुस्तकाचं नाव सरांनी सांगितल्यावर ते पुस्तक मी ताबडतोब म्हणजे वडिलांना मागं लागून ते मागवलं. ते एकदम मोठा ठोकळा होता पुस्तकाचा. अरे बापरे म्हटलं, एवढं मोठं पुस्तक कधी वाचायचं. तरी पण मी सरांनी सांगितलं ना, आपण हे वाचायलाच पाहिजे म्हणून पान न पान प्रत्येक वाक्य न वाक्य मी ते वाचू लागलो. त्याच्यातल्या वाक्य शब्द पाठ करू लागलो. त्याचे इंग्रजी सेंटेन्सेस मराठीमध्ये काय म्हणतात सगळं ते एवढं मला परफेक्ट झालं. शिवयोगी सर स्वतः कौतुक करू लागले 10वीला आल्यावर, अरे तुला इंग्रजी छान झालं की कुठलेही प्रश्न विचारले, एका स्पेलिंग विचारले की मी पटकन सांगायचो. कारण बरेच मुलं मार खायचे, समोर येऊन मार खायचे आणि मी सांगायचो. मला पण ते म्हणजे बरं वाटू लागलं की आपल्याला येते, आपल्याला मार मिळत नाही. मग असे अनेक आठवणी आहेत. मी सगळ्यांचं सांगत बसल्यावर खूप वेळ लागेल. आपले हिरेमठ सर असतील, बिराजर सर असतील, सगळ्या सरांची खूप आठवणी आहेत. भूगोल शिकवत आता हे वागदरे सरांचं एक आठवण की जास्त मी म्हणजे 8वीला आल्यावर पहिलाच एक आठवडा होता. 7वीतून हायस्कूल म्हणजे जिल्हा परिषदमधून आल्यावर आहे 8वीला इथं वर्गात बसल्यावर मला थोडा म्हणजे नर्वस फील होत होता की एवढ्या वर्गामध्ये एवढ्या मोठ्या मुलामध्ये म्हणजे असं सगळे मुलं गोंधळ घालत होते. अजून सरांचा तास असायचा वेळ होता, अजून 5 मिनटं. सगळे मुलं जोर गोंधळ घालत होते. मी असं बेंचला असं खाली मान घालून बसलो होतो आणि तेवढ्यात वागदरे सर आले आणि बघितले सगळे मुलं गोंधळ घालायचे, असे मी खाली मान घालून बसलो होतो. त्यांना काय वाटलं की मीच गोंधळ घालवतो वगैरे. त्यांनी मला बाहेर बोलवले काय म्हणून एक जोरात 2-3 धक्के दिले. मग तेव्हा ते आठवण आहे मला की मग गोंधळ घालू नये वगैरे या गोष्टी मला त्यावेळी म्हणजे बसल्या. म्हणजे 8वी 9वी 10वी 3 वर्ष मी शांतच राहिलो, अजून पण शांत आहे असं सर म्हणतात. तसं काय नाही, आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं बोलतो. बाकी सर्वांच्या आठवणी खूप आहेत आणि सगळे वर्गमित्र इतके छान भेटलेत. आणि आपली जनसेवा हीच ईश्वर सेवा ही संघटना आहे. त्याच्यामध्ये राघवेंद्र पाटील असतील, आपले दोंडाप्पा पुजारी असतील आणि राजू कुलकर्णी, आपले डोगे सुभाष डोगे, एवढं हिरिरीने ते पुढे येतात. मला पण कधी कधी वाटतं की हे एवढं वेळ कसं काय देऊ शकतात या समाजकार्यासाठी. मला म्हणजे शाळा असल्यामुळे वेळ मिळत नाही, पण जेव्हा सांगतात तेव्हा मी पण जातो, काही मदत करत असतो. हे संस्था खूप चांगली काम करते. मला अभिमान वाटतो माझ्या मित्रांचा की एवढं छान ते काम करतात. मी नेहमी म्हणतो मला पण सांगायचं, ते सांगत असतात. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमचा, या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य चालतात. दुपारी दोंडाप्पा पुजाऱ्यांनी संस्थेबद्दल माहिती सांगितलीच आहे. हे संस्था आम्ही अजून असंच वाढवणार आहे. सगळे मिळून त्याला आपण प्रयत्नाने जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं आपण त्या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणा किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणा, एवढं मला बोलायचं आहे. वेळ खूप झालेला आहे, त्या कारणाने मी थांबतोय. आणि सर्व शिक्षक वृंदांना माझा नमस्कार आहे. आजचा हा कार्यक्रम खूप छान पार पडत आहे, त्याबद्दल हे जे आयोजन करते आहेत दोंडाप्पा पुजारी असू दे किंवा आमचे मित्रमंडळ, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे एवढे सगळ्यांना त्यांनी एकत्र त्या ठिकाणी जमवलेले आहेत. आणि मी खरं तर नकोच म्हणत होते ते यायला, आणि नाही आले असते तर मिस केलं असते सगळ्यांना. चांगलं झालं. आणि इथलं 10वीचं जे आहे ते आपलं सांगण्यापेक्षा आता सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. इथून जे शिकून मी जे शिकवत आहे ते सांगण्यात मला थोडंसं जास्तच आहे, कारण सरांनी जे शिकवलं तेच मी तिथं अनुकरण करत आहे आणि त्याचा इफेक्ट खूपच झालेला आहे. कारण शिक्षक जसं असते त्याच्यावरच मुलं, म्हणजे आता आपणच उदाहरण आहोत. आपले शिक्षक चांगले आहेत म्हणून आज आपण एका हुद्द्यावर आहोत आणि चांगल्या एका काय म्हणतात मुलं एका बिझनेस असू दे, नोकरी असू दे, आणि आपण गृहिणी असलो तरी पण त्याला पण एक संस्कार पाहिजे असतात. त्याच्यासाठी आपले आई वडील किंवा शिक्षक जिम्मेदार असतात. ते काम मी आज आपल्या मुलांनी पैसे देऊन जे मदत करायला लागलेत गोरगरिबांना, ते मी चांगले 1-2 शब्द सांगून, आजकालच्या मुलांची डोक्यात एक मोबाईल आहे सगळ्यांच्या हातात, 9वी 10वीच्या मुलांच्या डोक्यात एक थोडंसं वेगळं काहीतरी असतं, ते काढून टाकण्याचं काम करते मी शाळेत. मुलं अभ्यासापेक्षा जास्त दुसरीकडे जरा जास्त वळतात, तेव्हा त्यांचं माइंड थोडंसं सेपरेट करून बोलवून त्यांना थोडंसं काहीतरी सांगायचं. आपलं घर काय आहे, आपलं पद्धत काय आहे, आपले संस्कार काय आहेत ते त्यांना सांगण्याचा थोडंसं प्रयत्न करते. आणि शिक्षकांचं अनुकरण म्हणल्यावर पहिल्यांदा जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले होते ॲज अ शिक्षक म्हणून, कसं गेलं मला पण माहीत नाही.
फक्त बोर्डवर काहीच लिहिले नाही मी. बोर्डवर नाही लिहिले म्हणून त्यांनी मला त्यांचं रिॲक्शनमधून कळालं की त्यांनी मला रिजेक्ट करतात. पण ते मी सोनकांबळे सरांचं शिकून ते एक लेसन होतं, मी ॲज अ स्टोरी म्हणून सांगितले. त्यांना नंतरनं सांगितले की हा तुमचा 7वा लेसन आहे म्हणून. कारण लेसन म्हणून मी जर त्यांना सांगितले असते तर ते कदाचित कळालं नसतं, कारण ते हिंदी विषय होता, कर्नाटकचे मुलं होतं, कसं सांगायचं मला माहीत नव्हतं. म्हणून मी सोनकांबळे सरांचं म्हणजे सोनकांबळे सर कसं सांगत होते ॲज अ स्टोरी सांगायचे, नंतर हा तुमचा 3रा आहे, 4था आहे, पार्ट आहे म्हणून सांगून हां मग टर्न घेतले. हा पद्धत मी तिथं घेतला. नंतर ना त्यांना स्टोरी कळाली, म्हणजे ते लेसन कळालं. हे समजल्यानंतर मुलांना समजले, हे समजून घेतल्यानंतर त्यांनी मला 2 दिवसांनी सिलेक्ट करून घेतले. मग ते एकच माझं तेव्हापासून मी सोनकांबळे सरांचं जे मार्गदर्शन तिथं चालू केलं. तिथून इंग्लिश मिडियम स्कूल म्हटल्यावर थोडंसं इंग्लिश हिंदी सब्जेक्ट असलं तरी क्लासमध्ये हिंदी आणि बाहेर कंपल्सरी इंग्लिश आहे. शोक सरांचं अनुकरण केलं आणि मुलांसोबत कंपल्सरी गप्पा मारायचं म्हटल्यावर आता वागदारी सर काहीतरी सांगायचं असेल तर स्पेशल बोलून मला सांगायचे. 8वी संपल्यानंतर सोलापूरमध्ये शिकून आली म्हटल्यावर थोडंसं माझ्याशी कॉम्पिटिशन जास्त झालं होतं. आणि मग गौरीशंकर आणि सोमनाथ आल्यावर पण थोडंसं मला म्हणजे हुशार आहेत, मी थोडंसं मागं पडते का असं मला वाटू लागलं होतं. आता आहेत मुलं म्हटल्यावर खोटं सांगायचा प्रश्नच नाही आहे. त्यांनी आल्यावर पण मला थोडंसं भीती वाटायला लागलं, मी मागं पडते का, कारण मला मागं पडायचं आता आवडत नव्हतं. आता म्हणजे कसं वेळेनुसार ॲडजस्ट करून घेते आता, पण तेव्हा करून घेत नव्हते. आता पण ज्या गोष्टीला करायला पाहिजे त्या गोष्टीला करत असते. पण एकदा मग तेव्हा वागदारी सरांनी एकदा मला सांगितलं होतं कॉम्पिटिशन वाढलं आहे, थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दे असं तसं. मग आचलेर सरांनी पण काही गोष्टी नसल्या तरी मला ते आणून द्यायचे, मार्गदर्शन करायचे, असं कर तसं कर, तुला माहीत असेल तर मला विचार असं सांगायचे. बरले सर बहीण आहे का विद्यार्थी आहे म्हणून माहीत नाही, जर मारत होते जास्त मला. मग मी मागून त्यांना शिव्या देत होते. ते मुली दुसऱ्याने कोणतर जाऊन त्यांना सांगायचे, दुसऱ्या दिवशी मला त्यांनी वापस विचारायचे. ते झालंय. पण हे सगळ्या गोष्टी मी आज माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते. आणि एक गोष्ट 10वीमध्ये निलंगे सरांनी शाळा सुरू एक 10-12 दिवसांनी सगळ्यांना काहीतरी विचारलं होतं. एक जणांनी पण उत्तर दिलं नव्हतं. ते मॅथ्सच असू दे, सगळेजण मार खाल्ले होते, मुलं मुली. तेव्हा त्यांनी एकच म्हणले होते, तुम्ही 10वी झालात, मोठे झालात, तुम्हाला मारणं चांगलं वाटत नाही, ह्याच्यानंतर मी कुठल्या पण मुलींना मारत नाही. तेव्हापासून त्यांनी एकदा सुद्धा मुलींना मारलं नाही. ते पण आज मी 10वीच्या मुलींसोबत करते. तुम्ही मोठे आहात म्हणून त्यांना तोंडाने काहीतरी म्हणजे समजावून सांगून असू दे किंवा रागावून असू दे, बोलण्यातूनच त्यांना सांगते. पण एकदा पण त्यांना छेडीनं, ते पण एक निलंगे सर आज नाही आहेत पण त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत. हां सर, असं शाळेतनं जे मी शिकले ते तिथं अनुकरण करते. हे शाळेचं आणि माझं पर्सनल झालं. आणि सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना एक गोष्ट अजून सांगायचं इच्छित करते मी. सगळे मुलं आहेत तिथं, आपल्या आईवडिलांना कधी पण विसरू नका, कारण त्यांनी आहेत म्हणून आज आपण आहोत. कारण लग्न झाल्यानंतर कसं आपल्याला बायको, मुलं, आपण पण नवरा असतात, मुलं मुली असतात, त्यांच्यात गुंतून जातो. आई वडील, सासू सासरे आपल्यावरच अवलंबून असतात, त्यांना आपण विसरून चालत नाही. कारण अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आपण सर्वजण गेलेलो आहोत. अशाही परिस्थितीमध्ये आपल्या समोर आलेल्या प्रसंगाला सामोरे जात 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 आपल्यातलाच एक विद्यार्थी गावातला पहिला पोलीस झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं आपण अभिनंदन करूयात. आमचा मित्र आहे, याचा देखील आम्हाला गर्व आहेच आहे. तो गावातला एक प्रथम पोलीस आहे, जे इथे बसलेल्या व्यासपीठावरील अध्यक्षांचं आमच्या लहानपणापासूनची अपेक्षा होती. हरामखोरांनो, आपल्या गावातला पहिला लाल दिवा असलेला कुणीतरी घेऊन या रे. हे आज आमच्या बॅचमधून खरोखर आम्ही लाल दिवा नाही आणू शकलो सर, आम्ही ठीक आहे मान्य करतो आम्ही, परंतु त्या परिस्थितीमध्ये जाऊन आम्ही एखादा तरी पोलीस घडवू शकलोय आणि त्याच्यासाठी तुम्ही खरोखर जिम्मेदार आहात. म्हणून मी आज या प्रसंगी राजशेखर कुलकर्णी याला विनंती करतो की त्यांनी त्याचं 2 मनोगत व्यक्त करावं. तर मला एक गोष्ट सांगावंसं वाटतं इथं. त्या गोष्टीवरून एक छोटंसं राजेंद्रला जे वेळ आपण दिलं होतं ती वेळ फक्त घेतो आणि त्या वेळेमधलं एक छोटंसं गोष्ट सांगतो. आपण चांगलं झालं पाहिजे, चांगलं माणूस झालो पाहिजे. हिंदीच्या तासात आपण शिकलो आज काय व्हायचं आहे तर जीवनामध्ये चांगला माणूस व्हायचा आहे.
असं ज्यावेळेस सर आम्हाला म्हणाले, आज दुपारी देखील आम्ही सरांना विचारलो, सर चांगलं माणूस व्हायचंय म्हणजेच मोठा माणूस व्हायचाय. मोठा माणूस व्हायचा म्हणजे किती मोठा व्हायचंय. आज तर आम्ही 35 वर्षाचे 36 वर्षाचे झालोय. मोठे तर प्रत्यक्षात झालोच आहोत. मोठा व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय हे ज्यावेळेस आम्ही बारकाईनं विचार करायला जातो त्यावेळेस मित्रांनो मला सांगायला आज वाटतंय, मोठा माणूस व्हायचंय तर एकच गोष्ट आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला बघून टाळ्या वाजवले पाहिजेत. इतका मोठा माणूस आपल्या सगळ्यांना घडायचा आहे. समाजामध्ये दुसरं काहीच नाहीये. मला बघून माझे आई वडील जर टाळ्या वाजवायला लागले तर मी त्या दिवशी जगातला सगळ्यात मोठा माणूस झालेला असेल. आणि जोपर्यंत माझे आई वडील मला बघून टाळ्या वाजवणार नाहीत तोपर्यंत मी शून्य माणूस असलेला असेल. एवढं फक्त आजच्या दिवसाच्या मध्ये आपण घरी जाताना घेऊन जाऊयात. मग हे सगळे मोठा माणूस माझे आई वडील मला बघून टाळ्या वाजवायचे असतील तर मी काय करायला पाहिजे याच्यासाठी जी बारकाईनं जी प्लॅनिंग करायला पाहिजे ते आजपासून करूयात. भले 35 वर्षे वाया गेले हरकत नाहीये, पण आजपासून का होईना ते टाळ्या मिळवण्यासाठीची जी तयारी आहे ते आपण सर्वजण आज या इथून घरी जाताना ठरवूयात की मला माझ्या वडिलांकडनं टाळ्या मिळवायच्या आहेत आणि ती टाळ्या येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच मिळवूयात असं आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं शिक्षकांना ग्वाही देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. यानंतर मी उपस्थित सर्व फर्स्ट आणि लास्ट मी हे करतो विषयी थोडक्यात त्यांनी मत मांडावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या गेट टुगेदर समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिवयोगी सर, आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय मोठे होतो. आज खरोखरच माझं ऊर भरून आलंय अभिमानाने. आज एवढी मुलं एकत्रित आली, त्यांनी समन्वयाने एवढं दिवसभर त्यांनी वेळ दिला, आमची व्यवस्था केली, आपापसात गप्पे सुद्धा मारले. मात्र याच्यातून जाता जाता फार गोष्टी त्यांनी आपल्यासाठी सुद्धा सोडून गेले. मी तुमच्याकडून सुद्धा काही गोष्टी आज शिकलेल्या आहे. आता बघा, ज्यावेळी आई वडिलांना वाटते की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला किंवा माझ्यापेक्षा गुणी झाला किंवा माझ्यापेक्षा चांगला झाला, तसं प्रत्येक शिक्षकांना वाटत असतं की माझा विद्यार्थी किंवा माझी विद्यार्थिनी माझ्यापेक्षा गुणी व्हावी, श्रेष्ठ व्हावी, चांगली व्हावी. आज निश्चितच अमोघ सिद्धचं भाषण वगैरे बघितल्याच्या नंतर खरंच आम्हाला अभिमान वाटतो. त्याच्यानंतर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की संजय ममदापुरे एवढं छानपैकी बोलू शकेल असं वाटत नव्हतं. आणि माझ्याच शाळेतले हे विद्यार्थी आहेत गौरीशंकर नारायणे सारखे, जे शेती करत करत शिकले आणि शिकवत सुद्धा ते शेती करायला लागलेत. बनसोड्यासारखा माणूस अगदी राजकारणामध्ये पुढे आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तरी माहीर आहेत. काही मुली आमच्या विद्यार्थ्यांनी आता रूपाने सांगितलं की आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा. जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः करत नाही तोपर्यंत तिच्या तोंडून ते वाक्य तसे पडले नसते. हे कुठेतरी आम्हा सर्व शिक्षकांचे, शिवक सरांचे असू देत, निलंगे सरांचे असू देत, पाठीमागील सरांचे असू देत किंवा सध्याच्या सरांचे असू देत, ते थोडे ना थोडे संस्कार त्या मुलींमध्ये किंवा तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये उतरलेले आहेत. याच्यातच आम्हा सर्वांची खरी धन्यता आहे. आणि यावेळी मला एक कविता सांगावीशी वाटते हरिवंशराय बच्चनची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आताच अमोघ सिद्धने सांगितलं की आपण आजपासूनच प्रयत्नाला सुरुवात करूयात. खरोखरच तुम्ही सर्वजण सुरुवात करा. आजच सुरुवात जरी केलात तरी सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही मोठा माणूस झाल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही मी सर्व शिक्षकांच्या वतीने आणि माझ्या प्रशालेच्या वतीने सांगतो. आणि आम्हा सर्वांची हीच भावना आहे. आप सभी फूले फले बड़े दूधो नहाए, आप
जग में इतना प्रगति करें, आपकी जिंदगी का सफर हो सुहाना, और आप प्रगति करें, जग हो दीवाना। कार्यक्रम या आमच्या प्रशालेमध्ये उपस्थित राहून आम्ही करत आहोत। इथे जमलेले सन्माननीय स्टेजवरील सगळे व्यक्ती, सन्माननीय श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, माझे ज्येष्ठ शिक्षक बंधू, शिक्षकेतर कर्मचारी, 2003 बॅचचे सर्व सन्माननीय म्हणतोय मी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज सकाळपासून या ठिकाणी गेट टुगेदरचा हे कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये आम्ही साजरा करत आहोत। सगळे तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत या शाळेतले ते अनुभव शेअर केलात, इथं येऊन आमचा सन्मान तुम्ही केलात, म्हणून प्रथमतः या शाळेचं मुख्याध्यापक, या शाळेचं तुमचं शिक्षक या नात्यानं सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो, मी आभार मानतो। जीवन म्हणजे काय असा एक विषय जर आम्ही घेतलं म्हणून समजून घ्या। जीवन फार सुंदर आहे, सुंदर जीवन सुंदर रीतीने जगण्यासाठी सुंदर विचार आमच्याकडे जे आहेत हे फार महत्त्वाचे ठरणार आहेत। विचार जर सुंदर असतील म्हणून समजून घ्या, सुंदर विचारामधून सुंदर कृती येत आहे। नोकरी असल्यावरच जीवन हे सुंदर रीतीने जगता येत आहे असं काय नाही। जीवनामध्ये यश मिळवणं हे फार महत्वाचं आहे, एक यशस्वी जीवन जगणं हे फार महत्वाचं आहे, आणि हे यशस्वी जीवन तुम्ही सगळेजण जगत आहात हे तुमच्या आजच्या या कार्यक्रमावरून मला या ठिकाणी दिसून आलेलं आहे, म्हणून मला भरपूर आनंद झालेला आहे, मनापासून सांगतोय मी। यापुढे देखील सांगतोय, जीवनामध्ये 3 सी, इंग्रजी मधलं शी अक्षर हे फार महत्वाचं आहे। हे 3 शी जे आहेत ना, 3 शब्द हे लक्षात ठेवा। एक करेज, करेज म्हणजे धैर्य, सुंदर जीवन सुंदर रीतीने जगण्यासाठी धैर्य हे फार महत्वाचं आहे। त्याच्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आत्मविश्वास जर असेल म्हणून समजून घ्या, शेती असू द्या, धंदा असू द्या, नोकरी असू द्या, हे एवढं उत्पन्न मी काढू शकतो, हे एवढं मी नोकरी करू शकतो, एवढे पगार मिळवू शकतो, माझ्या मुलांसाठी माझ्या घरच्यांसाठी एवढं मी खर्च करू शकतो, एवढं कष्ट करून, हे जे आत्मविश्वास आहे ना ते फार महत्वाचं आहे, सुंदर जीवन जगता येईल। आणि शेवटचं हे बघा, करेज, कॉन्फिडन्स, या सगळ्यांपेक्षा महत्वाचा सी म्हणजे क्रेडिट, पत म्हणतो आम्ही। जीवनामध्ये जर पत तुम्ही ठेवलात म्हणून समजून घ्या, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवले, आई वडिलांनी विश्वास ठेवले, या सगळ्याला तुम्ही जर पात्र राहिला आणि तुम्ही जर पत नाही हरवून घेतलं म्हणून समजून घ्या, जीवनामध्ये अपयश अजिबात तुमच्या वाट्याला येणार नाही, तुमच्या वाट्याला यशाची येईल। म्हणून हे 3 शी जे आहेत ना जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत। विश्वास ज्याने तुमच्यावर टाकलं त्यांचा विश्वासघात करायचा नाही, आत्मविश्वासाने काम करायचं आहे, संकट कसलंही कोसळलं म्हणून समजून घ्या, धैर्य हरवायचं नाही, धैर्याने पाऊल पुढे ठेवला तर ते संकट नाहीसं होऊन निघून जाईल। मग माझे सर्व माजी विद्यार्थी 2003 चे या ठिकाणी आले, माझ्या या शाळेतर्फे माझ्या या आनंदी विद्यार्थ्यांना, या हॅपी विद्यार्थ्यांना छोटस एक जाताना परत एक आनंदाचं एक क्षण आता येणार आहे, ते म्हणजे छोटस सत्कार आम्ही आमच्या शाळेतर्फे, आमच्या संस्थेतर्फे, आमच्या सेक्रेटरीने काल मला सांगितले, सर सगळे विद्यार्थी येणार आहेत म्हणताना सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही शाल आणि श्रीफळ आणा सर, आम्ही संस्थेने पैसे देतो म्हणून सांगितले त्यांनी। मग संस्थेमार्फत सगळ्या विद्यार्थ्यांना शाल आणि श्रीफळ या ठिकाणी दिलं जाणार आहे। मग सर्व विद्यार्थ्यांचे नाव, उशीर होणार आहे सर, बिराजदार सर, हे सूत्र मी तुमच्याकडे सोपवणार आहे। सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव घ्या, भरभर त्यांचा सत्कार करून आम्ही शाल श्रीफळ देऊन विद्यार्थ्यांना निरोप घेता येत आहे। हा, पुढचं सूत्र मी सरांकडे देतो। मग परत आमचं झाल्यानंतर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। मी माझ्या या बोलण्याला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोरदार अशा टाळ्या होऊ दे सरांसाठी।
सरांचं नेहमी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गावासाठी धडपड असते. काल आम्ही सर्वांनी विचार केलं, सरांनी विचार मांडला की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं. खरं तर आम्ही सत्कार आणलेला आहे तुमच्या सर्वांसाठी, म्हणून मी विनंती केलं सरांना की आधी आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा, मग आम्ही शाळेकडून खरं तर स्वीकारतो हवं तर, कारण तुमचं मान आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या सत्कारानंतर मग आम्ही आमचा सत्कार स्वीकारतो. वर्ग 2003च्या 10वीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांमधील मोहन आणि नागनाथ पाटील या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी शंभूराजे भरले यांचा त्यांनी सत्कार करावा. मोहन आणि नागनाथ पाटील थोडस लवकर या. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. के दिन वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन. कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, था बचपन बड़ा आशिकाना हमारा. सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलांची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला
या लेकरांना प्रशालेतर्फे मायेची शॉल देण्यात येणार आहे. त्याचा जसं माहेरकडून मुलींना चोळी आणि खण मिळते, चोळीच्या खण आणि बांगड्या मिळतात, तसं ही मायेची शॉल आमच्या प्रशालेकडून तुम्हाला देण्यात येत आहे. त्याचा स्वीकार तुम्ही सर्वांनी करावा अशी मी विनंती करतो. जीव कासा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी, श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ओ दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची तिला, दृष्ट लागू नये वेदनेची तिला. हो मित्र डोळ्यातल्या काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.
जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला अंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे, जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे, अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा, गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे, गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे.